नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। 2च दिवसात जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचा फायनल पेपर होत आहे। 18 जानेवारी 2025 रोजी संबंध महाराष्ट्रात भारतामध्ये हा पेपर एकाच वेळी घेण्यात येणार आहे। त्याच पेपरच्या अनुषंगाने आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने अकॅडमीच्या वतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रात नवोदय राज्यस्तरीय नवोदय पूर्व परीक्षा आपण आयोजित केली होती। त्याच पेपरच्या धर्तीवरती फायनलच्या पेपरच्या धर्तीवरती आपण सुंदर असा पेपर कंडक्ट केला होता। अनेक शाळांनी क्लासेस अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या पेपर काय केलेला आहे दिलेला आहे आणि सुंदर सुंदर कमेंट अशा आलेल्या आहेत। तोच पेपर आहे असा नवोदय फायनल गेस्ट प्रश्न पत्रिका गेस्ट पेपर म्हणून आपण काय केला होता घेतला होता आणि हाच पेपर तुम्हाला अशाच टाइपचा पेपर येत्या फायनलच्या पेपरला तुम्हाला सोडवायला मिळणार आहे। म्हणून नवोदय फायनल पेपरचा गेस्ट पेपर तुम्हाला सोडवायचा आहे आणि याचा चांगला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला परवा होणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला गुण प्राप्त करायचे। यासाठी 100 पैकी 100 गुण मिळवण्यासाठी हा पेपर निश्चित तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी राहायचं आहे। सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, प्रत्येक आकृती समजून घ्यायची आहे, प्रत्येक गणिताचा प्रश्न समजून घ्यायचा आहे, मराठीचे असणारे परिचय समजून घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने येणारा फायनल पेपर तुम्ही सोडवायचा आहे। चला जास्त वेळ न दवडता आपण काय करूया व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा या ठिकाणी आपल्या वायजेस विजन अकॅडमी ओन्ड आणि वायजेस विजन एज्युकेशन आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने आपण काय केलेला आहे हा फायनलचा पेपर आपण राज्यस्तरीय पूर्व परीक्षा घेतली होती। अनेक विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे आणि या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने मुलांनी मार्क्स पाडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। तर चला आपण काय करूया या पेपरचं पूर्ण अनालिसिस करूया आणि पेपर सोडवून घेऊयात जेणेकरून तुम्हालाही याची सर्व माहिती मिळेल। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पेपर खूप महत्त्वाचा आहे, यातली प्रत्येक आकृती विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक काढलेली आहे। त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, हा पेपर समजून घेतला तर उद्याच्या होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 100 गुणांपासून कोणी रोखू शकणार नाही, हे लक्षात घ्या। चला आता जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी पहिला जो भाग आहे तुम्हाला माहित आहे प्रश्न किती असतात, 80 प्रश्न असतात। 100 गुणाला एक प्रश्न 1.25 गुणाला असतो, हे सगळ्यांना माहिती आहे। तर तुम्हाला 2 तासाचा अवधी तुम्हाला पेपर सोडवायला दिला जातो आणि आपल्या वायजेस विजन अकॅडमीच्या वतीने हा पूर्ण संबंध महाराष्ट्रात आपण राज्यस्तरीय नवोदय परीक्षा घेतली होती। तर हा पेपर या ठिकाणी मी सोडवून देतोय। अनेक विद्यार्थ्यांनी हा सोडवलेला आहे, ज्यांनी सोडवलेला नाही त्याने माझ्यासोबत सोडवला तरी चालेल। तर बघा पहिला ह्याचा विभाग जो असतो तो मानसिक क्षमता परीक्षण मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणतात। तुमची बौद्धिक क्षमता तपासण्याची असणारी ही कसोटी आहे विभाग अ मध्ये। यामध्ये एकूण 10 प्रकारच्या आकृती असतात, अनेकांना माहिती आहे। तर आपण पहिला जो प्रकार आहे आकृतीचा तो बघायचा आहे। या ठिकाणी पहिला जो आकृतीचा प्रकार असतो तो म्हणजे गटात न बसणारे आकृती शोधायची आहे। या ठिकाणी लिहिले बघा निळ्या आकृतीची निवड करा, म्हणजे गटात न बसणारी आकृती आहे ती शोधायची आहे। तर बघा तुम्हाला दिसतंय व्यवस्थित आता 4 प्रकारच्या आकृती या ठिकाणी तुम्हाला असतात। या 4 प्रकारच्या आकृती आपल्याला काय करायच्या असतात, 4 एकाच प्रकारावरती 4 आकृत्या असतात। एकूण 10 प्रकारच्या आकृत्या, प्रत्येकावरती 4 10 चौक 40 आकृत्या 50 गुणाला असतात। तर बघा पहिला प्रश्न आपण निराळ्या आकृती ओळखायच्या आहे। या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती ए बी सी डी 4 ऑप्शन असतात, त्यातली वेगळी आकृती शोधायची। या ठिकाणी जर बघितलं तर पहिली रेष लहान, नंतर मोठी आणि नंतर काठीचा आकार आहे। नंतर इथं मोठी लहान, इथं लहान मोठी आणि काठीचा आकार, इथं मोठी लहान काठीचा आकार, मोठी लहान काठीचा आकार, मोठी लहान आणि काठीचा आकार। मग या ठिकाणी पहिला आकार काय यामध्ये बसत नाही, कारण इथं कडेला मोठी, मधी लहान आणि बाजूला काठीचा आकार असल्यामुळे पहिली आकृती यातून वेगळी निघते आहे। उत्तर आहे आन्सर नंबर ए। त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी दिसतोय बघा चौकोन, सगळे या ठिकाणी षटकोन आहेत, 6 बाजूंच्या असणाऱ्या आकृती आहेत। षटकोनामध्ये 2 चौकोन तयार झालेत।
या षटकोनामध्ये 2 चौकोन तयार झालेत, या षटकोनामध्ये 2 चौकोन तयार झालेत, पण या ठिकाणी एक पंचकोन हा एक त्रिकोण तयार झालाय. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही अशी आकृती तुमची वेगळी निघणार आहे. तिसरा प्रश्न बघा, हे जे किरण आहेत ह्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या बाजूच्या बाजूने गेलेले आहेत अशा पद्धतीनं. इथं पण बाजूने गेलेले, इथं पण बाजूने गेलेत. या ठिकाणी जवळ आलेले आहेत, एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. जे टोक आहेत किरणांची जवळ आले, ही लांब गेलेले आहेत, ही लांब गेलेत. मग हे लांब गेलेली टोक एक बी आणि डी हे एकाला जुळणार आहेत. तिसरी काय आकृती जुळत नाही. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळते. चौथा प्रश्न बघा या ठिकाणी. आता हा बिंदू जर बघितला तर ह्या चौकोनाच्या आतल्या भागात आहे, इथं पण आतल्या भागात, इथं आतल्या भागात, या मात्र आकृतीमध्ये चौथ्या नंबरला आलेले आहे. तर मग ती आकृती काय असणार आहे, वेगळी असणार आहे. मी जरा आकृत्यांचा भाग जरा पटकन घेतोय, कारण महत्वाचा भाग आहे तो म्हणजे गणित आणि मराठीचा. आकृती सराव तुमचा चांगला झालेला असतो, पण मराठी आणि गणित मध्ये प्रश्न चुकतात, त्यामुळे जरा थोडस मी गतीने घेतो. ज्यांना माहिती जरा आणखी शिस्तीत हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. दुसरा प्रकार या ठिकाणी आकृतींचा आहे तो म्हणजे तो प्रकार आहे दिलेल्या आकृतीला जुळणारी अशा समान आकृतीची निवड करायची आहे. जशी दिल्या तशी आकृती शोधायची आहे. या ठिकाणी तुम्हाला मग काय वेळ दिलेला असतो, आकृती न फिरवता असा शब्द प्रयोग असतो. या ठिकाणी तसं नाही, काय आकृती फिरवून पण दिलेली असते. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं, उत्तर शोधायचं असतं. पहिले 5 नंबरचा जो प्रश्न, यातले एकूण 4 आकृत्या आहेत, त्यातला 5वा प्रश्न बघा. ही आकृती आहे, वरती त्रिकोणाचा भाग, त्रिकोणाचा भाग कुठं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. त्यानंतर चौकोन, त्रिकोणाला स्पर्श करणारा चौकोन कुठं आहे, सगळीकडेच आहे. त्यानंतर मध्ये षटकोन फक्त आहे, षटकोन असणारा आकार 1 नंबर मध्ये चौकोन आहे त्यामुळे गेला. षटकोनात वर्तुळ दिले त्यामुळे तोही गेला, त्रिकोण दिला हा गेला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आला. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत बाळांनो, लक्षात घ्या. पुढचा बघा, 6वा प्रश्न या ठिकाणी आकृतीचा आहे तो म्हणजे दिलेल्या आकृतीला समान आकृती, एकच प्रकार असतो. मग प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. कुठला प्रकार आहे तो बघायचा, कारण प्रत्येक वर्षी प्रश्नपत्रिकेचं स्ट्रक्चर आहे ते बदलत असतं बाळांनो, आणि ते बदललेलं स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यायचं असतं. म्हणून प्रश्न मेन जो प्रश्न आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे. आता या ठिकाणी 6वी या ठिकाणी आकृती दिली आहे, वर्तुळ आहे. प्रत्येक ठिकाणी वर्तुळ आहे का, आहे, वर्तुळ आहे. बाहेरच्या बाजूने वर्तुळ पाहिजे, बाहेरच्या बाजूने चौकोन दिला तेव्हा हा गेला, वर्तुळ आहे, चौकोन बाहेर आला तेव्हा हा गेला. आता वर्तुळाच्या खाली गुणिले, जशीला तशी पाहिजे आकृती आपल्याला. गुणिले चिन्ह खाली कुठे, इथं गुणिले चिन्ह आहे का, नाही. पर्याय क्रमांक 4 सरळ भेटला तुम्हाला. जास्त डिटेल मध्ये जायची गरज नाही, एक आकार घ्यायचा आणि शोधण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर तुम्हाला उत्तर आकृती सापडते. बघा या ठिकाणी बघा, आकृत्या छोट्या सोप्या आहेत पण बारकावा तुमच्याकडे असला पाहिजे, लक्षात घ्या. या ठिकाणी मध्ये असणारा जरा ओव्हल आकार जो आहे तो आकार इथं कुठं आहे, सगळीकडे तसा आकार आहे. उजवीकडच्या बाजूला चौकोन सारखा डार्क चौकोन कुठं आहे, इथं चौकोन डार्क नाही. या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने गेलाय, जरा असू द्या. दोन्हीकडे त्रिकोण आकार आहे, किंवा कॅन्सल करूया, हा उलटाच झालाय, थांबवत ठेवूया जरा त्याला. इथं चौकोन दिसतोय, चौकोन दिसणारा आकार कोण, इथं दिसत नाही, चौकोन कॅन्सल झाला. इथं तो उलटा झालाय त्यामुळे हा पण गेला. पर्याय क्रमांक तुम्हाला 4 या ठिकाणी उत्तर भेटलेलं आहे. अशा पद्धतीने एक आकार घ्यायचा आणि शोधायचं. 8वा प्रश्न काय बघा, त्रिकोण आकृती आहे. हा बाहेरचा चौकोन बघू नका, आतला त्रिकोण आकृती, काटकोन त्रिकोण, सगळी काटकोन त्रिकोण आहेत. काटकोन त्रिकोण खालच्या बाजूला त्रिकोण तयार झालेला आहे, असा हा त्रिकोण तयार झाला. हा त्रिकोण कुठं आहे बघा, इथं दिसतो, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, सगळीकडे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये उभा बारके 2 त्रिकोण दिसतात तुम्हाला, इथं 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 सगळीकडेच आहेत. त्यानंतर उभी रेष इथे काय, इथे काय, इथे काय, ह्या तसं नाही, कॅन्सल झाली. आता मध्ये आडवा पट्टा काळ्या रंगाचा दिलेला आणि खाली त्रिकोण झाला तयार, इथं नाही झालेला, इथं झाला, इथं झालेला. पण इकडे रेष या बाजूला दिलेली नाही, तर इकडे एक्स्ट्रा रेष दिल्या, कॅन्सल झाला. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला भेटलेला आहे. असा बारकावा बघून तुम्हाला आकृती शोधायची आहे. तुम्हाला स्पष्ट दिसत असेल या ठिकाणी. पुढचा प्रकार जो आहे 3 नंबरचा, तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय, झूम करतोय जेणेकरून तुम्हाला आकृत्या व्यवस्थित दिसाव्यात. बघा पुढे आता हा जो प्रकार आहे तिसरा भाग, तो काय, आता या ठिकाणी बघा, दिशा न बदलता प्रश्न कसा आहे, तर चौरस आकृती, सरस लुप्त भागात बरोबर बसेल. चौरस आकृती पूर्ण करायला, लुप्त भाग म्हणजे गाळलेला किंवा झाकलेला भाग जो आहे तो तुम्हाला काय करायचा, ठिकाणी दाखवायचा आहे, दर्शवायचा आहे. शक्यतो ह्यामध्ये आरसा आणि पाणी ज्याला कळाला त्या मुलांना हा आकार सोडवायला सोयी जाणार आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी आता काय झालेलं आहे, बिंदू कोपऱ्यात आहे. कुठल्या कोपऱ्यात येणार, वायव्य ईशान्य नैऋत्य आग्नेय दिशेला बिंदू असणार आहे. कुठं असणार, ह्या कोपऱ्यात इथं बिंदू असणार आहे. असा बिंदू असणारा पर्याय कुठं आहे, तर ए मध्ये नाही दिसत, बी मध्ये नाही दिसत,
दिशा न बदलता म्हणलेला आहे, त्यामुळे तसाला तसाच पाहिजे इकडचा, ह्या ठिकाणी या ठिकाणी. आता इथं जर बघितलं तर अशा पद्धतीनं तुमचं 6 सारखा आकार झाला पाहिजे. रेषा काय अशा पद्धतीनं कुठं आलेली नाही, इथं रेषा आतल्या दिशेनं पाहिजे असं. मग असा आकार कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र सरळ असं तिरका भाग दिसतोय, असा नकोय आपल्याला. चौथा गेला, जुळणारा पर्याय क्रमांक 3 तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर तुम्हाला या ठिकाणी 3 नंबर भेटलेला आहे. तुम्ही सोडवायचं आहे, थांबून थांबून व्हिडिओ सोडवायचा, लक्षात घ्या. पुढचा बघा प्रश्न आता या ठिकाणी 10वा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती. व्हिडिओ जरा मोठा आहे कारण पूर्ण प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करणार आहे. तुम्हाला पेपर सोडवायला 2 तास लागतात, मी शक्यतो 1 ते 1.5 तासात संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही जरा काय करा, पळवून पळवून बघितला तरी चालेल व्हिडिओ. बघा पुढे आता प्रश्न क्रमांक 10ची या ठिकाणी प्रश्न आकृती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता मात्र हा इथं फसवाचा प्रश्न दिलेला आहे. बघा, वरच्याच खाली पाण्यात प्रतिबिंब दिसतंय, मग ह्याचं सेम प्रतिबिंब पाण्यात असलं पाहिजे. तुम्ही इकडचं इकडे बघा, इथं जरा इकडचा आकार वेगळा आहे, इकडचा आकार वेगळा आहे. पण इकडे जर बघितलं, ह्याचा आरशातली प्रतिमा खाली दिलेली आहे, जी पण आरशातली प्रतिमा खाली असणार आहे, म्हणजे हा असा आकार येणार. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं असणारा आकार कुठं आहे, असा आकार इथं 1 मध्ये नाही दिसत, 2 मध्ये नाही दिसत, 3 मध्ये दिसतोय, 4 मध्ये नाही दिसत. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला मिळालेला. असं इतका बारकावा तुम्हाला बघायचा आहे, लक्षात घ्या. डावीकडचं उजवीकडचं वरचं खालचं संबंध लक्षात घ्यायचा आणि सोडवायचा आहे. आता ह्या ठिकाणी एक फसवी आकृती आहे बघा. आता तुम्ही जर बघितलं तर इथं वरचा भाग रंगवला, इथं खालचा भाग रंगवलाय. मग तो जर ह्या बाजूचा रंगवला असेल तर इथं तुमचा काय असणार आहे, लक्षात घ्या. इथं तुमचा हितला भाग रंगलेला असणार आहे, असा ह्या बाजूचा. म्हणजे कुठल्या भागाचा, इकडचा रंगवलाय तर मग हा रंगलेला असणार आहे. मग इकडचा भाग रंगलेला कुठं आहे, तो आकार बघा, इकडचा भाग रंगलेला फक्त असणार आहे. त्यामुळे ही उभा भाग रंगलेला कुठं कुठं आहे, तर पर्याय 1 मध्ये दिसतोय का, नाही. पर्याय 2 मध्ये तिकडचा भाग रंगलेला आहे, त्यामुळे हा गेला. दिशा न बदलता त्यामुळे इकडचं घेऊ चालणार नाही. तिसऱ्यामध्ये आता 3 आहे का 4 आहे, तर इथं तुमचा काय असं असणार आहे, इथं उभा भाग फक्त तिरका भाग असणार आहे, लक्षात घ्या बाळांनो, असा आणि असा असणार आहे. त्यामुळे असा तिरका भाग रंगलेला असणार आहे. मग तिरका भाग रंगलेला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. इथं आणखी तिरका भाग पलीकडे गेलाय, त्यामुळे हा कॅन्सल होणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर तुम्हाला सापडतंय. पुढचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 12व्याची आकृती या ठिकाणी तुम्हाला दिसते. या ठिकाणी बघा, आता सरळ सरळ आरसा किंवा पाणी, याचा आरसा करा नाही तर ह्याचं पाणी करा. इथं पाणी केलेलं आहे, ह्याचं पाणी केलेलं तर समजा तुम्हाला काय करणार, इथं असा तिरकी रेष दिलेली कुठं कुठं दिसते, चौकोन तयार होतो. तिरकी रेष कुठं आहे, इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही, कारण उलट झालंय, त्यामुळे हे घेऊ शकत नाही आपण. इथं तर नाहीच आहे. मग सरळ सरळ सापडत तुम्हाला. इथं जर बघितलं तुम्ही तर असा आकार त्रिकोणाचा तुम्हाला दिसतोय पर्याय क्रमांक 4 मध्ये. एक आकार घ्यायचा आणि बरोबर बसवायचा प्रयत्न करायचा. इथं काढण्यास शक्यतो प्रयत्न करा तुम्ही आणि तो शोधण्याचा प्रयत्न करा, बरोबर तुम्हाला उत्तर सापडेल. तिसरा प्रकार आकृती झालेला आहे. आता चौथा प्रकार आकृतीचा आहे या ठिकाणी, तो कोणता आहे, तर क्रमाने येणारी आकृती या ठिकाणी दिसते तुम्हाला. या ठिकाणी क्रमाने येणारी आकृती तुम्हाला शोधायची. बघा आता इथे बघा काय केले, प्रश्न आकृती जागा घेईल, अनुक्रम पूर्ण करेल. अनुक्रम म्हणजे क्रमानं आकृत्यांची मालिका पूर्ण करायची आपल्याला. मग त्या आकृत्यांची मालिका आपल्याला या ठिकाणी पूर्ण करताना काय करायचंय, आता इथे घटीवत प्रतिघटीवत, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. जसं जाता आपण घरात माहिती ना, जात आई फिरवते किंवा घड्याचा काटा फिरतो, तो म्हणायचं घटीवत. आणि घड्याचा काटा जर विरुद्ध दिशेनं जर असेल त्याला प्रतिघटीवत म्हणतात. मग आता इथं ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या आकृत्यांमध्ये घटीवत आणि प्रतिघटीवत हा भाग तुम्हाला माहिती असला पाहिजे. आकृत्या कशा पद्धतीने चिन्ह फिरत गेलेत ते समजून घ्यायचे आपल्याला. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी चौकोन आहे, चौकोन चौकोन चौकोन, मध्ये बरोबर चौकोन असणार, सगळ्या आकृतीमध्ये चौकोन आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा आणखी 2 आकार आहेत, एक चौकोन आणि पुन्हा वर्तुळ. चौकोन वर्तुळ चौकोन वर्तुळ प्रत्येक ठिकाणी. मग चौकोन वर्तुळ असणारे आकार ह्या कुठे कुठे आहेत, इथं चौकोन वर्तुळ आहे, इथं फक्त वर्तुळ आहे, तेव्हा हा गेला. चौकोन वर्तुळ आहे, इथं फक्त त्रिकोण दिलेलाच नाही, म्हणजे ह्या 2 आकृत्या ऑलरेडी गेल्या. आता ह्या 2 आकृत्यापैकी एक उत्तर असणार आहे, ते कसं शोधायचं. आता वर चौकोन कुठं होता, खाली होता, म्हणजे हे दिशा उपदिशा लगेच माहित पाहिजे. इथं पपू उद वाई नै आ, ह्या दिशा उपदिशांचा लय महत्वाचा भाग आहे बरं का. मग ह्या ठिकाणी काय, दक्षिणेला चौकोन दिलाय, पहिला दक्षिणेला होता, नंतर कुठे गेला, पश्चिमेला. दक्षिणेला होता, पश्चिमेला गेला, प्रतिघटीवत. पुन्हा पश्चिमेकडे कुठे गेला, उत्तरेकडे गेला. मुख्य दिशेत फिरतोय चौकोन. मग आता मुख्य दिशेतनं उत्तरेतनं कुठे येणार, पूर्वेला. मग पूर्वेला चौकोन कुठे आहे, असा
सी मध्ये पण आणि ए मध्ये पण आहे. आता झाला चौकोनाचा विषय, म्हणजे दोन्हीत पण चौकोन येतोय. या ठिकाणी चौकोनाच्या पूर्वेला चौकोन आलेला आहे, असं दोन्हीत पण आहे. आता आपल्याला राहिला वर्तुळाचा विषय. वर्तुळ कुठं होतं? पहिल्यांदा पूर्वेला होतं. पूर्वेकडं कुठं आलं? दक्षिणेकडं आलं. म्हणजे हे पण घटीवतच फिरतंय, आहे का नाही? पूर्वेकडे दक्षिणेकडे आलं, दक्षिणेकडे नंतर पश्चिमेकडे गेलं. आता पश्चिमेकडे कुठे येणार? उत्तरेला येणार. उत्तरेला म्हणल्यानंतर इथं वर्तुळ असणार. वर वर्तुळ आलंय, वर वर्तुळ असणार. पर्याय क्रमांक कुठं आहे? 3 मध्ये आहे. इतकं बारकावा बघायचं आहे आणि उत्तर शोधायचं. गडबड करायची नाही. ही परीक्षा गडबड करून तुम्हाला सुटणार नाही. अतिशय शांततेत, शिस्तीत, एकाग्र चित्तानं तुम्हाला काय करायला लागणार आहे? सोडवावं लागणार आहे. म्हणून ह्याला नाव दिले मानसिक क्षमता चाचणी. तुमची मेंटल हेल्थ चेक करायचे, मेंटल कॅपॅसिटी चेक करायचे, म्हणून तुम्ही शांततेत पेपर सोडवायचा. लक्षात घ्या बाळांनो. आणि परीक्षा अगोदर का समजावून सांगतोय की जेणेकरून आपल्याकडून काही चुका होत असतील तर त्या चुका सुधाराव्यात. तर चला पुढचा 14वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय बघा. 14वा प्रश्न या ठिकाणी चौकोन वर्तुळ आहे. 1 वर्तुळ, 2 वर्तुळ, 3 वर्तुळ. आता चौकोनात किती वर्तुळ असणार आहेत? 4 वर्तुळ. 4 वर्तुळ 1 2 3 4. मग 4 वर्तुळ असणारा पर्याय पहिल्यांदा बघूया कुठे. इथं 4 आहेत, 4 आहेत, 3 आहेत, इथं 3 आहेत, कॅन्सल. कारण 1 2 3 4. मग आता वर 1 रेषा आहे, इथं 2 रेषा, 3 रेषा. आता किती असणार? 4 रेषा. मग 4 रेषा असणार. हे 2 तर पर्याय गेलेत. 4 इथं 4 वर्तुळ 1 2 3 4 रेषा दिसतात. इथं 1 2 3 4 5 हा गेला पर्याय. पर्याय क्रमांक 1 सापडला तुम्हाला. म्हणजे वर्तुळ एक वाढत गेलं, रेषा एक वाढत गेली. 1 2 3 रेषा आणि चौथी रेषा असणार आहे. मग सर असं येऊ शकतं का? असं पण आलं असतं, असं असतं तरी चाललं असतं. पण तुम्हाला 4 रेषांचा असणारा गट पाहिजे. त्या ठिकाणी भेटलेला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न काय बघा आता. षटकोनात वर्तुळ, वर्तुळा षटकोन. म्हणजे जे बाहेरचा आकार आहे तो आतला आकार बाहेर गेलेला आहे, मोठा झालेला आहे. आता हे तर काय होणार? मग वर्तुळ जो आहे तो बाहेर येणार आणि चौकोन लहान होऊन आत जाणार. असा असणार पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. इथं लगेच सापडलं. इतका सोपा प्रश्न आहे बघा. पेपर खूप सोपा असतो, घाबरून जायची अजिबात गरज नाही. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. आता 16वा प्रश्न या ठिकाणी काय? चौकोन. आता इथं पण घटीवत प्रतिघटीवत वगैरे विषय असणार आहे. चौकोन कुठं होता? मी सांगितलंय ह्या कोपऱ्यात, इकडच्या कोपऱ्यात आहे चौकोन. इथं चौकोन इथं होता, इथून कुठे गेला? इथं आला. चौकोन ह्या इथं होता, ह्या कोपऱ्यात आला. पुन्हा चौकोन ह्या कोपऱ्यात गेलाय. आता चौकोन कुठे ना? वरच्या कोपऱ्यात. इथं चौकोन येणार. मग या कोपऱ्यात असणारा चौकोन पर्याय कुठं कुठे आहे बघा. इथं आहे का 1 नंबर मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये दिसतोय. आता पुढचं घेऊया. चौकोनाचा विषय संपला. आता त्रिकोण कुठं होता? त्रिकोण सेंटरला आहे, सेंटर मध्येच राहिलाय बघा प्रत्येक ठिकाणी. त्रिकोण सेंटरला कुठं कुठं आहे? सगळीकडेच आहे. आता ह्या अशी जुळणारी आकृती मला बी मध्ये दिसते, पण अजून मला एक आकार राहिलाय. मी गडबड नाही करणार, मी तो आकार हे बघणार. तो आकार कुठं होता? उजव्या कोपऱ्यात होता, पुन्हा डाव्या कोपऱ्यात आला, पुन्हा खाली आला. आता कुठे येणार? पुन्हा प्रतिघटवत फिरून ह्या ठिकाणी येणार आहे. पंचकोन या ठिकाणी भेटणार आहे मला. मग असा सेम आकार असणार आकृती कुठे आहे? मला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटली. उत्तर सापडलंय मला. लक्षात घ्या. अतिशय शिस्तीत आणि सावकाश पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट करायला विसरायचं नाही. लाईक कमेंट करायचं, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. कारण हा पेपर जर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवला तर येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला लागण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. हे लक्षात घ्या. चला, मेहनत आहे बाळांनो, खूप मेहनत आहे तुमच्यासाठी चाललेला आहे. ज्यांच्यापर्यंत पेपर पोहोचलेला नाही त्या मुलांसाठी चाललेला आहे. बघा भाग 5वा. 5व्या प्रकारची आकृती या ठिकाणी तुम्हाला दिसते. 5वा प्रकार कोणता आहे? तर समसंबंधाचा भाग आहे. कसा आहे? एक नातं असतं. पहिल्या दोन प्रश्नामध्ये जे नातं आहे तेच तिसऱ्याच त्याशी असणारं नातं शोधायचं आहे. म्हणजे समसंबंधाचा भाग आहे. आकृत्याचा समसंबंधाचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. मग समसंबंध शोधत असताना या ठिकाणी पहिल्याचा दुसऱ्या संबंध जो आहे, पहिल्या दुसऱ्याचे लगीन लावायचं, तसंच लगीन त्या पद्धतीनं तिसऱ्याचं चौथ्याशी लावायचं आहे. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा काय केलं पाहिजे? बघितलं पाहिजे आपण. आता पहिल्यांदा चौकोन आहे, बाहेरच्या बाजून चौकोन आहे. तो चौकोन काय गेलेला आहे? आत गेलेला आहे त्रिकोणा जागेवरती. आणि त्रिकोण आहे असा बाहेर आलेला आहे, आहे असा. मग म्हणजे या दोघांच्या आदला बदल केलेले आहे, बाहेर आत. मग आपण काय करूया? म्हणून सर मग कुठला आकार बाहेर आणि कुठला आकार आत घ्यायचा आहे? मग ह्या दोघांपैकी जो रिकामा भाग आहे तो बाहेर घेतलेला आहे. म्हणून सर मग इथं वरचा भाग बिंदू आहे, काळा बिंदू बाहेर कसा घ्यायचा? आता ह्या दोघांपैकी रिकामा भाग जो आहे तो बाहेर घ्यायचा आहे. मग रिकामा भाग कुठला आहे? चौकोन आहे. मग चौकोन मी बाहेर घेतला आणि आतमध्ये बाहेरचा जो आकार आहे तो आहे असा आतमध्ये जाणार आहे, त्रिकोण जाणार. मग त्रिकोण वर जाईल किंवा खाली जाईल? कुठं? आता ह्यो वर गेलेला आहे, मग त्रिकोण वरती जाऊ शकतो आहे असा.
त्रिकोण वर्तुळ आणि बिंदू खाली आहे, मला वर असणार का? जिथं बिंदू जिथं आहे तिथंच असणार आहे. बिंदू जिथं आहे तिथं असणार का? इथं बिंदू होता, इथं बिंदू आहे असा. बिंदू वर आहे असा असणार आहे. त्रिकोण असा खाली राहणार आहे. मग असा असणारा पर्याय क्रमांक कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय तुम्हाला व्यवस्थित, कारण बिंदू खाली होता खालीच राहिलेला आहे. तो वर असलेला बिंदू वरच राहणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला उत्तर सापडते बरोबर. त्यामुळे इथं बघा कन्फ्युजन करणारे प्रश्न भरपूर आहेत. इथं आकृत्या कशा आहेत, इथे 1 नंबर पण तुम्ही उत्तर काढलं असतं जर वर ही केलं असतं, म्हणजे खालचा बिंदू धरला असता, खाली धरला असतं, उत्तर चुकलं असतं. त्यामुळे ह्याचा संबंध कसा आहे, हा संबंध इकडे ठेवायचा आहे तुम्ही, बरोबर उत्तर शोधायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा आता. 18वा प्रश्न या ठिकाणी आहे. 18वा प्रश्नाचं उत्तर काय बघा आता. या ठिकाणी जर बघितलं तर घटीवत जर फिरवलंय, हा आकार जर घटीवत फिरवला तर पूर्ण किती अंशात? डायरेक्ट 180 अंशात फिरवला तर हा आकार डायरेक्ट असा खाली जाणार आणि हा आकार वर येणार. सेम तसा हा 180 फिरवला तर दोन्हीही काय होणार? टोक खाली जाणार आहेत. हे चौकोनात टोक खाली इकडच्या बाजूला येणार असं होणार आणि त्रिकोणात टोक असं येणार आहे. मग असा असणारा पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडते लगेच. डायरेक्ट 180 अंशात काय केलंय? घटीवत फिरवलेला आहे. त्यामुळे तशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सापडते उत्तर. 19वा प्रश्न या ठिकाणी बघा सापडतो तुम्हाला. 19वा प्रश्न काय म्हणतोय बघा. चौकोन पुन्हा त्रिकोण. चौकोन होतो, एक बाजू कमी केली त्रिकोण झाला आणि तोच आकार त्याच्या आतमध्ये दिलेला आहे. पंचकोनात एक बाजू कमी केली म्हणजे चौकोन येणार आणि चौकोनामध्ये चौकोन असा असणारा पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. इतकं सोपं आहे लक्षात घ्या. 20वा प्रश्न बघा. आता म्हणावं सर काय प्रश्न, हा आकार आडवा केला. कसा केला? समजा ही उभी रेष आहे ती आडवी केली आणि यांचं काय केलेलं आहे, हे फिरवून टाकलेले बिंदू असे फिरवून टाकलेले, म्हणजे असा आकार झाला. मग आता ही रेष पण आडवी करा आणि हे बाहेरच्या बाजूने टोक आहे ते आतल्या बाजूने टाका, म्हणजे तुम्हाला बरोबर डंबेल सारखा आकार तुम्हाला असा बघायला भेटेल. असा असणारा पर्याय क्रमांक कुठं आहे? शो उभा होता आडवा झालाय, उभा आहे म्हटलं आडवा होणार. पर्याय क्रमांक 3 येतो या ठिकाणी. नीट बघा, उभ्याचा आडवं. चला समसंबंध का इथं चुकण्याच्या जास्त असतात बरं का. समसंबंधात आकृती चुकतात, त्यामुळं गडबड गोंधळ करायचा ना, शिस्तीत सोडवायचा आहे. आता पुढचा प्रश्न. एकही गुंतागुंतीची किंवा किचकट किंवा कन्फ्युजिंग करणारी एकही आकृती मी परीक्षेत दिलेली नाही. अतिशय अभ्यासपूर्वक पेपर काढलेले लक्षात घेऊ बाळांनो. आता पुढचा जो 6वा भाग जो आहे तो ह्या ठिकाणी कोणता आहे तर ह्यातला जो आकार गाळलेला आहे, काढलेला आहे, तुकडा काढलेला आहे. मग या ठिकाणी त्रिकोण, चौरस आणि वर्तुळ अशा पद्धतीचा आकार असतो, त्यातला तुकडा काढलेला असतो किंवा षटकोन पण देऊ शकतात. भूमिती कुठलाही आकार असतो, शक्यतो त्रिकोण, चौरस, वर्तुळ असतं किंवा वेगळा कुठला तर आकार देतील, पण त्याचा आकार आपल्याला काय करायचा ह्या ठिकाणी गाळलेला तो आकार आपल्याला शोधायचा आहे की आकृती पूर्ण करेल. काय करेल? उजव्या बाजूच्या अशा आकृती शोधून काढा ती भूमिती आकृतीला पूर्ण करणार आहे. वर्तुळ पूर्ण करेल, त्रिकोण पूर्ण करेल, चौरस पूर्ण करेल किंवा इतर कुठला आकार असेल तो पूर्ण करेल. मग आपण काय करायचं या ठिकाणी, मग हा तर दिसतोय वक्र भाग आहे म्हणजे वर्तुळ आकृती आहे, हे इथंच पूर्ण करा वर्तुळ. असा आकार असणारा पर्याय तुम्हाला डार्क करा आणि तो शोधण्याचा प्रयत्न करा. असा असणारा आकार कुठे दिसतो तुम्हाला? इथं सरळ पाव भाग झालाय, तेव्हा पाव भाग इथं काटकोन तयार होतोय, काटकोन तयार होत नाही. इथं आहे पण हा लय मोठा होतोय त्यामुळे हा येऊ शकत नाही. अँगल बघा कसा झालाय, अँगल हा जरा मोठा अँगल, हा लहान अँगल आहे, हा तर खूपच लहान आहे, त्यामुळे कॅन्सलला. पर्याय क्रमांक 1 मध्ये हा कोणाचा प्रकार बघा. इथं कोण, इथं म्हणून तुम्हाला पट्टीचा वापर किंवा कोण प्रकारचा वापर तुम्हाला डोळ्यामध्ये बसला पाहिजे. हा कोणाचा आकार, कोणाच्या बाजू कितीही वाढवल्या तरी कोणाच्या अंतरामध्ये कसल्याही प्रकारचा फरक पडत नाही. परीक्षेत तुम्हाला प्रश्न नियमावरती पण येऊ शकतो म्हणून सांगतो तुम्हाला. त्यामुळे इथं आकार बघा, इथं आकार ही रेष किती वाढवा पुढं, कोणामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही, हे लक्षात घ्या. कोणाचा प्रश्न असेल कोणाच्या भुजा वाढवल्या तर कोणाच्या मापामध्ये काय फरक पडेल, तो कोणाच्या भुजा दुप्पट केल्या कोणाच्या मापामध्ये काय फरक पडणार, काही फरक पडणार नाही, लक्षात घ्या. असा नियम येऊ शकतो म्हणून ओझरता आला म्हणून सांगतो तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे. 22वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. आता ह्या ठिकाणी हा आकार इथं करा ना पूर्ण. डब्ल्यू झालाय, डब्ल्यू कुठे झालाय सगळं तिथं झालेलाच नाही, इथं पण सरळ डब्ल्यू दिसतोय का? डब्ल्यू बघा बरोबर हा या ठिकाणी डब्ल्यू सारखा आकार दिसतो, हा जरा वेगळा दिसतोय त्यामुळे कॅन्सल झाला. इथं डब्ल्यू इथं डब्ल्यू आहे, पण डब्ल्यू आता या ठिकाणी ह्या दोन्ही पैकी कुठला आकार बघा,
लहान मोठेपणा ठरवा यांच्या उंची मधला. हा तर लय वर गेलाय बघा, असा गेलाय. तो चालतंय का? हा चालणार नाही. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी कंपॅरिझन, आकार, लहान मोठेपणा ठरवता आला पाहिजे, तर तुम्हाला उत्तर सापडेल. नाही तर उत्तर चुकणार तुमचं, लक्षात घ्या. गडबड केली, उत्तर चुकलं. आता ह्या ठिकाणी हा आकार मला शोधताना काय करायला लागणार आहे बघा. 23वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी बघा, जरा थोडा अजून चौरस, इथं जरा पुढे जरा जाणार आणि या ठिकाणी चौरस पूर्ण होणार. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायला लागणार, हा आकार डार्क करायचा आणि शोधण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्यांदा ह्या बाजूला असा आकार इथं कुठे कुठे गेला, इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, दिसतोय का? कॅन्सल, हा गेला. पुन्हा खाली एन सारखा आकार झालेला, एन सारखा, इथं एन झाला, इथं झालाय का? इथं एन झाला, इथे झालाय का? एन कॅन्सल झाला. मग एन सारखा आकार, एन मध्ये आता थोडासा भाग आहे एनच्या इथं पुढे, एनच्या पुढे थोडासा भाग आहे का? कॅन्सल. मग पर्याय क्रमांक 2 भेटलं मला. इतकं एक एक आकार घ्यायचा आणि कंपॅरिझन करायचं, उत्तर अजिबात चुकणार नाही, लक्षात घ्या. पुढे आता बघा काय सांगितलंय या ठिकाणी बघा, इथपर्यंत चौरस आहे, तर इथपर्यंत चौरस पुढे वाढवला पाहिजे. वाढवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता हा डार्क करायचा. हा भाग खालचा भाग आहे ना, तो डार्क करायचा, असा असा डार्क करायचा. मग इथं खाचात बसणार, वरती काय आहे का? वरती प्लेन आडवा भाग आहे. आडवा भाग कुठं कुठं आहे? इथं प्लेन, इथं आहे. इथं आहे का? नाही, कॅन्सल. इतर वर प्लेन आहे, प्लेन आहे. खाली खाचात बसणारा असा खाच असणारा, खाली जाणारा, खाली टोक असलं पाहिजे, तर मध्ये खाच गेलेला आहे, तेव्हा हा गेला. इथं काय झालेलं आहे, खाच पाडलेलं नाही, तर मग हा गेला. पर्याय क्रमांक 4 ह्या ठिकाणी उत्तर तुम्हाला सापडलेलं आहे. बरोबर 4 तुम्हाला उत्तर या ठिकाणी भेटतंय. इतक्या सोप्या साध्या आकृती तुम्हाला दिलेल्या आहेत. परीक्षेत पण अशाच पद्धतीने आकृती असणार. थोड्या जरा कशा असणार, जरा रेषा वगैरे वाढवलेल्या असतील. चला आता 24 6 भाग झालं. 7वा भाग, आता 7वा भाग आकृती कुठला? तर आरशातील प्रतिमा, आरशी प्रतिमा म्हणतात त्याला, मिरर इमेज. मिरर इमेज तुम्हाला माहित आहे, आपण आरशात बघतो, आपण डावा हात उजवीकडे जातो, उजवा हात डावीकडे जातो. त्या पद्धतीने तुम्हाला आरशातील प्रतिमा शोधायचा आहे. आरसा XY वर आरसा लावलेला असतो. मग आरसा कुठे लावलाय ते पहिल्यांदा बघितलं पाहिजे तुम्ही. आरसा उजवीकडे लावलाय, आरसा डावीकडे लावू दे, नाही तर उजवीकडे लावू दे. आरसा डावीकडे उजवीकडे कुठेही लावला तर आकार उजवीकडे किंवा डावीकडे दोन्हीकडेही लावला तर आकार तोच असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे युनिटी हा शब्द आहे. मग या ठिकाणी वाय पहिल्यांदा तुम्हाला दिसणार आहे, कारण तोंडाला तोंड, पाठीला पाठ. आरशातील प्रतिमा कशी असते? तोंडाला तोंड, पाठीला पाठ. मी तुमच्याकडे बघतोय, माझं तोंड दिसतंय, मी पाठ फिरवली, माझं पाठ दिसणार. तोंडाला तोंड, पाठीला पाठ. मग वाय इथं तोंड आहे म्हणा, वायला वाय लागला. वाय कुठे कुठे पहिल्यांदा बघा, त्या ठिकाणी वाय वाय वाय, इथं टी दिलाय, तर मग हा पर्याय मग जाणार आहे. त्यानं वायच्या नंतर टी, टीचा आकार आहे असा, आरशात टी आहे असा राहतो, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होणार नाही. मग टी कुठे आहे? इथं टी आहे, इथं यू झालाय, कॅन्सल, इथं टी एक आहे. पुढं नंतर आयला आय आहे असं राहणार आहे, इथं आहे, इथं पण आहे. आता यन, जर यनच्या दोन्ही रेषा उभ्याच राहणार आहे, हा असा केलाय, हा आकार असा जाणार आहे. असा असणारा आकार यन वरनं ठरवायचं तुम्हाला. इथं यन सरळ सरळ दिसते, त्यामुळे यन दिसणार नाही. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला भेटला. एक एक अक्षर, एक एक आकार घ्यायचा आणि त्याचा आरशातील प्रतिमा करून घ्यायचा. जर अजून तुम्ही एबीसीडीच्या A to Z पर्यंत सगळे अक्षर आरशातील करून बघा. 1 to 9 पर्यंतचे असणारे अंक जे आहेत किंवा 100 पर्यंतचे अंक आहेत किंवा संख्या आहेत, त्या तुम्ही आरशातील करून बघा. आता समजा मी काय केलं, 5 काढलं, म्हणजे आरशातील प्रतिमा जर करायचं झालं तर अशा पद्धतीनं इकडे येणार, इकडे ह्या बाजूला असल्यामुळे असं येणार, लक्षात घ्या. असं 5 तुम्ही सगळे अंक, सगळे अल्फाबेट कॅपिटल लेटर मधले आणि मराठी मूळाक्षर तुम्ही सगळे आरशात पाण्यात प्रतिमा करून बघा. क असा काढला तर आरशात कसा होणार आहे? वर उभी रेषी मध्ये आहे टीचा काका, इकडे येणार आहे आणि असा, म्हणजे ही छेद, ही टेकला असणार आहे, इकडच्या बाहेरच्या बाजूला असं असणार. आता उलट जर आरशा पाण्यातलं करायचं झालं तर ही असं वर येणार, अशा पद्धतीनं तुम्हाला क उलट दिसेल. तुम्हाला सगळे अल्फाबेट, मराठी इंग्रजी सगळे अल्फाबेट पाण्यातील आरशातील करता आले पाहिजेत, तरच तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवता येतील. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा काय आहे, 26वा प्रश्न बघा. या ठिकाणी इथे प्रश्नाकृतीला क्वेश्चन फिगर दिली, या ठिकाणी प्रश्नाकृती आहे. तर आता याची XY इकडे उजव्या बाजूला आहे, त्यामुळे इथनं ही रेष बघूया, ह्या रेषेला असे 2 बाण इकडच्या बाजूला आलेले आहेत. असा पर्याय कुठे कुठे आहे?
एकच बाण आहे, त्यामुळे कॅन्सल. इथं 2 बाण आहेत, इथं 1 2 3 4 बाण झालं, इथं पण 4 बाण गेलं ना. पर्याय पर्याय क्रमांक तुम्हाला 2च सापडला, दुसरा बघायची पण गरज नाही. सर बघितला मग काय झालं, बघून घ्या. मला गडबड आहे, मला पेपर सोडवून द्यायचा आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही बघून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. वरच्या दिशेला एकच कोण असणार आहे का आहे. इकडच्या बाजूला इकडं, आता इकडे गेले म्हणजे ह्या बाजूला जाणार, दूर, हे दूरवर आहे, हे दूरवर जाणार. इकडे किती 4 आहेत, म्हणजे 1 2 3 4 असणारा, इकडे गेले आहे 4 आणि खाली 3 आहे असणार, 1 2 3 आहे, असं पर्याय क्रमांक 2 दिसतोय. सगळं बघून घ्या, नंतर उत्तर रंगवा. टिक मार्क करा, पण कन्फर्म पहिले जर कन्फर्म झाल्यानंतर वर्तुळ रंगवाय घ्या. आता या ठिकाणी बघा फसवल्यात इथं, आरसा टाकलाय वरती, वर असो ना खाली असो, कुठे असो, आकृती तीच पाण्यातली. तर ही म्हणावं आरसा, आरसा वर टाकला, खाली टाकला पाण्याची प्रतिमा, उजवीकडे टाकला आरशातली प्रतिमा. आता ह्याचं उलट करताना मला सर काय येणार, चौकोन मध्ये हा असं राहणार आहे आणि वर बिंदू तो खाली जाणार आहे, असा असणार पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. झालं उत्तर. इथं आरसा वर खाली असेल तर आकृती तेच, आकृती बदलणार नाही, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न 28वा प्रश्न या ठिकाणी बघा. या ठिकाणी समभुज चौकोन किंवा समांतरभुज चौकोनाची आकृती आहे या ठिकाणी, आणि तुम्हाला काय करायचे, ह्यातली आरशातली प्रतिमा एक्स वाय उजवीकडे आरसा लावलेला आहे. मग हा आकार अँगल बघा असा गेलेला आहे, तर असा येणार. मग त्यामुळे असा असणारा समभुज चौकोन चकलीसारखा आकार तुम्हाला या ठिकाणी असा कुठं आकार दिसतोय बघा. ए मध्ये आहे का, नाही. बी मध्ये दिसतोय, सी मध्ये नाही. आता बी आणि डी मध्ये दोन्हीकडे आहे. ही उभ्या रेषा आहे, अशाच राहणार. उभ्या रेषा कुठे आहेत, बी मध्ये. सी मध्ये तिरक्या रेषा दिसतात, त्यामुळे डी मध्ये कॅन्सल झालं. पर्याय क्रमांक तुम्हाला बी ह्या ठिकाणी सापडते उत्तर. इतकं सोपं आहे, व्यवस्थित घ्या, गडबड नाही करायची, शिस्तीत सोडवायचं. चला शिस्तीत सांगतोय, गडबड होत असेल तर तुम्ही थांबवून व्हिडिओ बघायचा आहे. हा मी लाईव्ह मुद्दाम घेतलेला नाही, झाला पाहिजे व्हिडिओ, म्हणून तुम्हाला काय करतोय, मी रेकॉर्डिंग पद्धतीने मी तुम्हाला दाखवतोय. कारण लाईव्ह जास्तीत जास्त मुलं काय जॉईन होत नाहीत, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावा, त्यामुळे रेकॉर्डेड स्वरूपात काय करतोय, मी तुम्हाला करून पाठवतोय. लक्षात घ्या, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. चला पुढे आता काय, आता 8वा प्रकार आहे बघा. 8वा प्रकार कोणता आहे, तर या ठिकाणी दिलेलं आहे घड्या उलगडली. कागद कसं दिसल, घडी घातलं, रुमाला तुम्ही घड्या घालता, उलगडता, कसं दिसतं. शाळेमध्ये तुम्ही शाळा सजवण्यासाठी, वर्ग सजवण्यासाठी पताके तयार करता, त्यावर तुम्ही कैचीनं वगैरे कापता, त्यावेळी पताका उलगडल्यानंतर कसा दिसतो, त्याच पद्धतीचा आकार तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. इमॅजिन शाळेत काय काय शिकवलेलं आहे, शिक्षकांनी कात्रे घ्या आणि कापत बसा. परीक्षेत काय कात्र्या कागद तुम्हाला देणार आहे कापायला, नाही देणार. तुम्हाला त्या ठिकाणी आरसा आणि पाणी ज्याला कळालं त्याला हा प्रकार कळाला. त्यामुळे आता या ठिकाणी घडी कुठनं, ज्या दिशेकडून घडी घालत गेली तिथं उलट दिशेने घड्या उलगडत यायचं. तुम्ही तुमच्या कपड्यांच्या घड्या घातल्या असतील, रुमालाच्या घड्या घातल्या असतील, किंवा ज्या पद्धतीने घड्या, किंवा तुम्ही आणखी वेगळ्या पद्धतीने कागदाच्या घड्या घातल्या असतील, घालून तुम्ही बघितल्या असेल, उलगडल्यानंतर अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. त्या पद्धतीनं पहिल्यांदा काय केलंय, उजवीकडून डावीकडे दुमडलेला आहे, पुन्हा आयत झाला, पुन्हा वर दुमडलं आणि चौरस आकृती असा आकार तयार झाला. ह्यामध्ये हिथं खाच मारलेले किंवा हिथला तुकडा असा मी काय केला, काढला. मग ह्याचा खाली येताना ह्याचा पाणी होणार, ह्याचा काय होणार, पाणी होणार. मग इथं असणारा आकार कसा येणार आहे, तुम्हाला असा अँगल आहे तर असा अँगल येणार, इथे एक चौकोन तयार होणार. सेम 2 चौकोन अशा पद्धतीने तुम्हाला काय होतील, इथं तयार झालेले भेटतील. असा असणारा चौकोन एकमेकांना, इथं असा तिरके चौकोन हिकडे असा असणार आहे. असा आकार कुठे आहे बघा, असा असणारे 4 चौकोन 4 कोपऱ्यात पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. पुन्हा डावीकडून उजवीकडे दुमडले, वरून खाली आले. आता हे तसंच वरती हे करा. इथं या ठिकाणी बघा, इथं शिरोबिंदू, इथं असा चकलीसारखा किंवा कापणीसारखा, पतंगासारखा आकार कुठं तयार झालाय बघा. इथं झाला चौकोन झालाय, तर मग हा गेला. त्यानंतर इथं 2 वर्तुळ बघा, इथं वर्तुळ तयार होणार आहेत, आणि इथं चकलीसारखा इथं आकार होणार, आणि वरती पुन्हा 2 वर्तुळ होणार आहेत. उभे असणारे 4 वर्तुळ आणि डावीकडे उजवीकडे 2 कापण्यासारखा आकार, असा असणारा पर्याय कुठे आहे, 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक तुम्हाला या ठिकाणी 3 भेटतोय. चला पुढचा प्रश्न बघा. आता 31वा प्रश्न आहे. त्रिकोणामध्ये जरा थोडेसे गफलत होते, चौकोनच दिलाय. आता इकडून इकडे दुमडलं, इकडून इकडे दुमडलं, पुन्हा असा आकार आला, हा नंतर पुन्हा दुमडला, इथे वर्तुळ केले. मग त्यामुळे इथे एक वर्तुळ येणार, इथे एक वर्तुळ, 4 वर्तुळ तुम्हाला एका सलग रेषेत 4 वर्तुळ भेटणार आहेत. असा असणारा आकार कुठे पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटतोय.
दुसरीकडे कुठंच नाही तुम्हाला, कारण 2 नाहीत होणार, कारण हे इकडे दुमडलंय ते तिकडे दुमडलंय आणि पुन्हा एका वेळेला आणलेलं आहे, नंतर छिद्र पाडलेलं आहे. मग छिद्र ते त्या लाईन मध्ये तिरक्या रेषेत सगळीकडे असणारे 4 छिद्र या ठिकाणी तुम्हाला दिसतील पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यानंतर उजवीकडून डावीकडून उजवीकडं वरून खाली आणि पुन्हा इथं त्रिकोणाकृती भाग गेलाय. इथं बिंदू आहे, मग इथं पण बिंदू येणार, इथं बिंदू आणि ह्या कोपऱ्यात बिंदू एक असणार आहे. म्हणजे अशा लाईन मध्ये इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक असं पुन्हा सेम इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक असे असणारे 4 आणि 4 8 बिंदू वक्र दिशेनं कुठं कुठं आहेत असं असणार काही दिसतंय तुम्हाला. झाले का? असं असणार पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. पर्याय क्रमांक 4 मध्ये पण तुम्हाला दिसतात, पण कशात कोपऱ्या कोपऱ्यात आहेत येणार नाही. अशा आकारामध्ये तुम्हाला वक्र मध्ये बिंदू तुम्हाला शोधावे लागतील. 32 नंबर प्रश्नाचं उत्तर किती आलं? 1 नंबर हे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळते. चला पुढचा प्रश्न आहे आता 9वा भाग आहे. 9व्या प्रकारची आकृती या ठिकाणी काय बघा, तर तुकडे दिलेले असतात. तुकडे देऊन पूर्ण आकृती तयार करायची आहे. तर तुकडे दिल्यानंतर काय करणार आहे, ह्या ठिकाणी प्रत्येक ह्या तुकड्याला काय करायचं, क्रमांक द्यायचा 1 2 3. प्रत्येक ठिकाणी तेवढे क्रमांकात तुकडे आहेत का पहिल्यांदा मोजायचे. इथे 1 2 3 आहेत, इथे 1 2 3 आहेत, इथे 1 2 3 आहेत, इथे 1 2 3 4 आहेत. मग हा पर्याय गेला. 3च तुकडे असले पाहिजेत. आता ह्यातला प्रत्येक तुकडा त्रिकोण आकृती, तिन्ही त्रिकोण झाले पाहिजेत. तिन्ही त्रिकोण आहेत. मी तर 1 2 3 इथे त्रिकोण होतो, एक चौरस तयार होतोय किंवा चौकोन तयार होतोय, हा गेला. ह्या ठिकाणी ह्या दोन्ही मध्येच कुठलं उत्तर आहे, पण हे 2 त्रिकोण म्हणजे एक काटकोन त्रिकोण, हा लघुकोन त्रिकोण, हा त्या ठिकाणी वेगळा त्रिकोण दिसतोय. मग ह्या ठिकाणी इथं बघा एकसारखे त्रिकोण दिसतोय, हा गेला पर्याय. ह्या शोधायचा प्रत्येक आकार. 1 नंबरचा आकार इथे दिसतोय बघा, 2 नंबरचा आकार इथे दिसतोय, 3 नंबरचा आकार इथे दिसतोय. जरा थोडासा झूम केलेली आकृती असते कधी कधी, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित आकार बघायचा. तो आकार बदल नाही झाला, आकार तो राहिला तर चालतोय. झूम झाला, झूम इन झाला, झूम आउट झाला तरी चालतोय, काय प्रॉब्लेम नाही. पण आकार तेच सापडले पाहिजे तुम्हाला, तरच उत्तर बघायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला ते उत्तर सापडतंय. या ठिकाणी पुन्हा क्रमांक दिला 1 2 3. मग 3 असणारे आकार कुठे कुठे आहेत, 1 2 3 4 आहेत, तेव्हा हा गेला. इथे 1 2 3 आहेत, इथे 1 2 3 आहेत, इथे 1 2च आहेत, तेव्हा हा गेला. आकार 3 आले पाहिजेत, आकार 3 आहे. मग ह्या 3 आकारामध्ये सगळा आकार, आयताचा आकार कुठे इथे दिसतो तुम्हाला, इथं 2 नंबरचा आकार इथे दिसतोय, 3 नंबरचा काटकोन इथे दिसतोय आणि इथं असणारा तुम्हाला समलंब चौकोनासारखा आकार असणार इथे दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडते. 2 मध्ये तर तुम्हाला चौकोन आणि 2 समान त्रिकोण दिसतात, त्यामुळे कॅन्सल दुसऱ्या नंबरचा होणार आहे. 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते. पुढचा बघा 35वा प्रश्न. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर इथे 3 आकार आहेत, 1 2 3 आकार. 3 आकार कुठे आहेत, इथे 1 2 3 आकार, इथे 1 2 3 4 आकार कॅन्सल, 1 2 3 4 आकार कॅन्सल, 1 2 3 4 5 आकार कॅन्सल. म्हणजे सापडलं काय, 1 नंबरच. नुसतं आकार जरी नुसतं क्रमांक शोधलं ना मोजले तर तुम्हाला उत्तर सापडते. मला कुठं उत्तर सापडले सर, हे 2 त्रिकोण एकावर एक लावले, चौकोन चौरस झाला तयार आणि खाली चौरस, बरोबर उत्तर सापडते. जरी सापडलं तर कंपॅरिझन करून बघा, बरोबर उत्तर सापड. काय 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 होतं माहितीये का, काय काय करत सांगतो तुम्हाला, असं देतात, असं देतील काय वेळेस. म्हणजे हा बाहेरचा भाग आणि आतले 2 त्रिकोण. काय करता सांगतो तुम्हाला. समजा असे काटकोन आलेले आहेत प्रश्न बरं का, असे काटकोन त्रिकोण तुम्हाला काय केले, दिले. असे काटकोन त्रिकोण काय केले तुम्हाला दिले. मग ह्याच्यापासून कसं करता माहिती आहे का, असं असं काहीतरी करतात आणि मध्ये तुम्हाला आकार आलेला असतो असा, हो का, अशा पद्धतीने प्रश्न असतो. काटकोन 4 त्रिकोण असतील, हो का, इथे एक लागला, इथे एक लागला, इथे एक लागला, इथे एक लागला आणि मध्ये हा वेगळाच आकार एक्स्ट्रा भेटला. काय असं पण पहिल्यांदा तुम्हाला ते आकार दिसतात का बघा, तसं नाही आकार दिसला तर मग असा आकार म्हणून सर तुम्ही सांगितले 3 आकार, 1 2 3 4 आकार आले, हे 4 आकार दिले, तुम्ही एक्स्ट्रा एक आकार कुठनं भेटला. जर तुम्हाला उत्तर आकृतीमध्ये भेटला नाही तर मग असा पर्याय निवडावा लागणार तुम्हाला, ते आकार शोधता येते. हे एक्स्ट्रा एक आकार बाहेर येतो, शक्यतो कन्फ्युजिंग करणारा प्रश्न देत नाहीत, पण तरी पण एक्स्ट्रा माहिती सांगतो तुम्हाला. जर नाही आलं तर असा आकार तुम्हाला येऊ शकतो. बघा पुढं 1 2 3 4 4 असणारे आकार कुठे कुठे, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 5, हे लेस जास्त आहे. इथे 1 2 3 4 5 6 हे कॅन्सल झालं, ह्या दोघात असणार आहे. मग ह्या ठिकाणी कुठं कुठं आकार आहेत बघा, पंचकोन असा आकार झालेला तुम्हाला 1 नंबर मध्ये दिसतोय, 2 मध्ये दिसत नाही. पर्याय क्रमांक 1 सापडला इथे लगेच. ते आकार शोधा, त्या क्रमांकाचा आकार शोधा, तुम्हाला बरोबर सापडतील. तुम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थितपणे
झूम करून दाखवतोय. आता शेवटचा 10वा भाग जो आहे, ज्या पद्धतीनं सिक्वेन्स असतो परीक्षेत फायनलच्या, त्याच पद्धतीने सिक्वेन्स ठेवण्याचा प्रयत्न केलाय की जेणेकरून तुम्ही कन्फ्युजन तुमचं व्हायला नको म्हणून, आणि त्या पद्धतीने तुमचा सराव व्हावा. बघा आता या ठिकाणी शेवटचा आकार जो आहे तो आकार दिलेला असतो. तो काय करायचा आहे तुम्हाला, उजव्या बाजूस दिलेली आकृती आहे आणि त्या आकृती प्रश्न आकृती काय करायची लिहिलेली आहे, त्या आकृतीत तो आकार आपल्याला शोधायचा आहे. आता हा आकार दिलेला आहे, एक्स असणारा का डमरू सारखा आकार कुठे दिसतो तुम्हाला, या ठिकाणी एक प्रश्न सरळ सरळ तुम्हाला दिसते, प्रश्न क्रमांक 1 मध्ये आकार आहे, दुसरीकडे कुठं दिसत नाही तुम्हाला, बघितल्या सापडते. आता या ठिकाणी हा आकार जो आहे उभी रेष पुन्हा ही अशा पद्धतीने आकार कुठं आहे, तर या ठिकाणी इथं तुम्हाला 2 मध्ये दिसतोय बघा, इथे एक असा आणि हा आकार इथे सापडतोय आणि ही रेष पुढे गेलेली 2 नंबर मध्ये सापडते. ही सरळ सरळ सापडते. परीक्षेत पण लेख गुंतागुंतीच्या आकृत्या नसतात, सरळ सरळ दिसण्यासारख्या आकृत्या असतात. तुम्ही आकार फक्त शोधायचा आहे, तो कुठं कुठं सापडतोय तो. या ठिकाणी जर बघितला तर हा आकार इथे सापडतोय, सरळ सरळ तुम्हाला दिसतोय बघा, इथं आकार दिसतोय तुम्हाला. फक्त शेवटचा पण आकार बघितला, काय काय तिरक पण देतात, त्यामुळे गडबड करायची नाही. आता हा आकार बघा, असा असणारा आकार कुठं आहे, तर इथं दिसतंय बघा, इथं आकार पूर्ण खालीपर्यंत गेलाय, हा आकार 2 मध्ये दिसतोय. अशा पद्धतीने 40 प्रकारच्या आकृत्या तुमच्या सोडवून झालेल्या आहेत. तुम्ही चेक करायचं, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि तुमचं किती उत्तर येते बरोबर ते बघायचं आहे. आता महत्वाचा भाग गणिताचा, अंकगणित परीक्षण खंड दुसरा जो आहे, विभाग 2 जो आहे, तो आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. अतिशय महत्वाची व्हरायटी आहे प्रश्नांची, की जेणेकरून या प्रश्नांनी आपल्याला काय होणार आहे, चांगल्या पद्धतीने परीक्षेची तयारी होणार आहे. व्यवस्थितपणे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसत असतील. प्रश्न बघा काय आता या ठिकाणी 41 ते 60 पर्यंत प्रश्न असतात. 41 प्रश्न आहे 763.25 या संख्येतील 2 चे स्थानिक मान आहे. स्थानिक मान म्हणजे स्थानिक किंमत. मग 2 काय दशांश आहे, 0.2. मग 0.2 हे स्थानिक आहे, मग स्थानिक मान आहे, स्थानिक किंमत आहे. मग स्थानिक 2 एकक आहे का, एकक नाही. 2 दशक आहे का, नाही. 2 दशक 20 आहे का, नाही. 2 शतांश आहे का, नंतर 2 घात आहेत का, तर नाही. मग 2 या ठिकाणी तुम्हाला उत्तर भेटलं. पर्याय क्रमांक, प्रत्येक पर्याय पडताळा घ्यायचा, 4 पर्याय पाहायचे आणि नंतर उत्तरापर्यंत पोहोचायचं. सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, सरासरीवरचा आहे. 52, 73, 38, 32 आणि क्ष यांची सरासरी 48 आहे, तर क्ष ची किंमत किती. सरासरी भाग आहे तुम्हाला दुसऱ्या प्रकरणामध्ये. तेव्हा सरासरी म्हणजे काय, एकूण घटकांची बेरीज भागिले एकूण घटक असतात. त्या ठिकाणी एकूण घटकांची सरासरी तुम्हाला दिलेली आहे, त्यांची बेरीज करताना एकूण घटक त्यांना गुणिले करायला लागणार. 48 गुणिले तुम्हाला किती घटक आहेत, क्ष धरून 1 2 3 4 आणि 5 ह्यांचा पहिल्यांदा गुणाकार करावा लागणार आहे. ह्यांचा गुणाकार करताना काय करणार, 45 40 हात चाले 4 5 चोक 20 आणि 4 24 240 ह्यांची बेरीज झाली. आता ही 240 बेरीज कुणा झाली, 1 2 3 4 आणि क्ष ह्या सगळ्या संख्यांची मिळून 240 बेरीज झाली. आता काय करायचं, या चौघांची बेरीज काय करायची, बेरीज करायची आणि या 240 मधून वजा करायची. बेरीज शिस्तीत करा. 52 73 38 आणि 32 यांची बेरीज करा. 8 आणि 2 10 10 3 13 13 2 15 हातच्याला 1 3 आणि 3 6 6 7 13 13 आणि 5 18 आणि 1 19 195 बेरीज झाली. 195 बेरीज काय करा, ह्या 240 मधून वजा करा. 10 5 गेलं 5 राहिलं, 13 9 गेलं 4 राहिलं 0. 45 या ठिकाणी तुम्हाला उत्तर सापडेल. पर्याय क्रमांक 1 हे ते काय असणार, ते क्षची किंमत असणार आहे. काय केलं मी, सरासरीवरून काढली त्यांची एकूण किंमत, बेरीज काढली आणि बेरीजमध्ये ह्याच्या 4 संख्येची बेरीज त्यातनं काय केली, वजा केली. तुम्हाला या ठिकाणी उत्तर सापडलेलं आहे 45. चला गडबड न करता शांततेत प्रश्न सोडवायचा आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं बघा, 1.44 भागिले 0.9 अधिक 2.4 गुणिले 0.5 ची सर्वात जवळची किंमत आहे विचारले. मग आता ह्या ठिकाणी म्हणा सर आपण काय करू, दशांश चिन्हात हे करायचं का, तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा सोडवायचं. हे इथं सूचना दिलेली नाही, पूर्णांकात पूर्ण करा, दशांशात पूर्ण करा असं दिलेलं नाही. तर ही सगळी किंमत काढायची आणि त्याचा अंदाज उत्तर काढायचा आहे. मग आपण पहिल्यांदा काय करूया, पहिल्यांदा काय असतो, तर पहिल्यांदा भागाकार गुणाकार असेल तर तो सोडवून घ्यायचा. या ठिकाणी इथं भागाकार आहे, इथं गुणाकार आहे. मग सर एका वेळी दोन्ही क्रिया केल्या चालतील का, चालतील, काय हरकत नाही, मध्ये बेरीज आहे. मग तुम्ही 1.44 ला पहिल्या 0.9 ने भागा, पुन्हा 2.4 ला गुणिले 0.5 गुणाकार करा. एका वेळी दोन्ही क्रिया करू शकता. आता दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत, इकडे एक घर सरकलं, इथे एक घर सरकलं, इथं आलं 14.4 ला 9 न भागलं
9 एके 9, 9 एके 9, 9 एके 9चा भाग लागला, भागाला दशांश चिन्हाचा किती राहिलं 5, 9 सक 54, 1.6 ह्याची किंमत आली 1.6 आली. पुन्हा इथं गुणा 24 5 120 दशांश चिन्हानंतर किती घर आहे ती 2 घर आहेत, 2 घर सोडली 1.2 आलं. 1. अधिक 1.2 ह्याची किंमत असणार 1.2. आता मग 1.6 1.2 मिळवलं किती येते 2.8. आता 2.8 च्या जवळची संख्या कुठली 0.2 मिळवलं तर 3 होणार आहे. म्हणजे जवळ काय येणार आहे पॉईंट दशांश नंतर 8 आहे, 5 पेक्षा मोठा आहे, तर हे कॅन्सल करा, 1 न वाढ करा, अलीकडे 1 किती आलं 3 उत्तर आलं. जवळची किंमत आली 3 तुमची, पर्याय क्रमांक 2 येते. व्यवस्थितपणे समजून घ्या कसं काढलेलं आहे. पहिला भागाकार केला, इकडे गुणाकार केला, त्यानंतर त्यांची बेरीज केली, जवळचं उत्तर 2.8 च्या जवळचं काय असणार आहे 3 असणार आहे, 2 नसणार आहे. लक्षात घ्या, कारण 2च्या मागे जायला भरपूर जावं लागणार आहे, 0.8 जावं लागणार आहे, पण पुढे 0.2 गेल्यानंतर लगेच आपल्याला काय भेटणार आहे 3 भेटणार आहे, पण पर्याय क्रमांक 2 घेतला. चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आहे 2 घनमीटर तेलाने 250 मिलीच्या किती बाटल्या भरतील म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, मग घनमीटर तुम्हाला माहित पाहिजे. 1 घनमीटर म्हणजे किती तर 1000 लिटर असतं, आणि 1 लिटर म्हणजे किती तर 1000 मिली असतात. म्हणजे तुम्हाला 2 घनमीटर म्हणजे 2 वरती किती शून्य झाले लिटरचे 3 शून्य आणि मिलीचे 3 शून्य म्हणजे 6 शून्य. म्हणजे 2 वरती काय करूया 1 2 3 4 5 6 शून्य आले, आणि एवढं मिली झालं, आणि या मिलीला ह्या मिलीनं भागायचं, कारण एका एककात रूपांतर करून घ्यावं लागणार आहे. त्या राशींचं एका एककात रूपांतर करून घ्यायचं आहे. एका एककात रूपांतर लहान एककात रूपांतर करून घेतलं, आणि आता भागाकार करतोय, शून्याला शून्य कट केला, 5 25 25 8 200 आणि वरती 3 शून्य आले. 8000 बाटल्या या ठिकाणी तुमच्या काय होतील भरतील. पर्याय क्रमांक 3. इतकं सोपं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एका एककात रूपांतर करण्यासाठी त्यांची प्रमाण माहित पाहिजे. तुम्हाला त्यांचे प्रमाण जर माहित असेल तर तुम्हाला एककात रूपांतर करता येतील. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर आणि 1 लिटर म्हणजे 1000 मिली. मग मी काय केलं 2 वरती किती शून्य आहेत 3 आणि 3 6 शून्य वाढवले, आणि त्याला 250 काय केलं भागलं. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी काय बघा, एक गाडी ताशी 60 किमी वेगाने काही अंतर 5 तासात कापते. 60 किमी वेगानं 5 तासात अंतर कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा वेग कितीने वाढवायचा आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागणार, हे अंतर आहे, व्यस्त चलनातलं उदाहरण आहे, अंतर समान असणार आहे. हेच अंतर मला कापायचं, हे अंतर झालं, ह्याला 4 ने भागलं. पहिल्यांदा भागा 4 ने, 4 एके 4 15 चोक 60 15 5 75. हा गाडीचा वेग आला नवीन 4 तासात कापल्यानंतर. पण त्यांनी विचारलं वेग कितीने वाढवायचा आहे. पहिला वेग किती होता 60, नंतरचा वेग आला 75. 75 मधून 60 गेलं, किती राहिलं 15 किमी तास. 15 किमी तासनं वेग वाढवावा लागणार, तेव्हाच ती गाडी काय होणार आहे 4 तासाचं अंतर कापणार आहे. लक्षात घ्या, तासाला 15 किलोमीटरनं वेग वाढवावा लागणार आहे. पुढे काय म्हणलंय बघा प्रश्न, 0.64 किंवा 0.64 या संख्येच्या वर्गमुळाचा घन काय. हा प्रश्न कसा आहे, वर्गमुळाचा घन. लक्षात ठेवा, वर्गमूळ काढतो ना दशांश चिन्हानंतरची घन निम्मी होतात, लक्षात घ्यायचं. मग 64चं वर्गमूळ काढा, किती येणार आहे 8. मग 8 म्हणजे दशांश नंतर एक घर सुटणार 0.8, ही ह्याचा आला वर्गमूळ आलं, आणि ह्याचा घन सांगितलेला आहे. मग 0.8 चा घन म्हणजे दशांश नंतर 3 घर येणार आहे. 8 चा घन किती 512, आणि दशांश नंतर किती घर असतात 3 घर. मग 3 घर सोडा, 1 2 3 घर सुटली 0.512 हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2. व्यवस्थितपणे वर्गमूळ काढताना दशांश चिन्हाचं वर्गमूळ काढ, दशांश चिन्हाचं असणारे पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ काढताना दशांश चिन्हानंतर असणाऱ्या अंकांची निमपट करायची. इथं 2 घर आहेत, एकच घर राहणार. 4 घर असतील तर 2 घर राहतील, 6 घरे असतील तर 3 घर राहतील. लक्षात घ्या. आता पुढं 47 प्रश्न आहे, एका संख्येची 5 पट व 7 पट यामधील फरक 60 आहे, तर संख्या कोणती. आता ही 5 पट आणि 7 पट यांच्यातला फरक पट आहे. मग 7 मधनं 5 गेलं, किती राहिलं 2. मग 2 पट म्हणजे 60 आहे, तर ती संख्या कोणती. हा, एका संख्येची 5 पट आणि 7 पट यांच्यातला फरक 60 आहे, तर आता काय येणार 2 पट म्हणजे 60. मग आता काय करणार, आता ह्या ठिकाणी 2 पट म्हणजे 7 आहे म्हटल्यानंतर ह्याचे काय करणार निमपट, ह्याचं काय होणार व्यस्त होणार आहे, आणि 60 ला काय करणार त्या संख्येनं भागणार आहे.
या ठिकाणी 60 ला काय करणार 2 ने भागणार किती येणार आहे 30 म्हणून मग आपण आता काय करा 30 न 30 चे आपण करून बघा 3 3 7 21 3 7 21 मध्ये 210 आलं आणि 3 5 15 150 आणि ह्यांची काय करा वजा करा किती येते बघा शून्यातनं 0 गेलं 10 5 गेलं 6 राहिलं आलं का 60 म्हणजे 5 पट आणि 7 पट यांच्यातला फरक किती आहे 60 आहे म्हणजे 2 पट 60 असेल तर ह्याच्या व्यस्तानं काय करा त्याला गुणाकार करा डायरेक्ट तुमचं उत्तर भेटून जाईल तुम्हाला संख्या भेटेल किती येणार आहे 30 उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळतंय चला पुढचा प्रश्न काय बघा आता 1260 चा अभाज्य गुणनखंड अभाज्य म्हणजे मूळ आणि गुणनखंड म्हणजे अवयव मूळ अवयव आपल्याला काय काय शोधायचे मग आता काढून बघा मूळ अवयव या ठिकाणी मूळ अवयव काय करायचे काढायचे एका बाजूला तुम्हाला मूळ अवयव काय करतो काढून दाखवतो आता 1260 चे मूळ अवयव काय करूया काढूया आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काढूया मग एक ठिकाणी 0 म्हटलं 2 भाग होतोय बेसक 12 बेत्रिक 6 0 आलं पुन्हा एक ठिकाणी 0 2 भागलं बेत्रिक 6 बेके बे 1 राहिला बे 5 10 पुन्हा एक ठिकाणी 5 आले 5 न भागाला 5 1 5 सक 30 पुन्हा 5 त्रिक 15 6 3 9 3 च्या पाड्यात आहेत 3 2 7 3 1 3 पुन्हा 3 7 21 आणि 7 1 7 म्हणजे 3 किती वेळा आले 2 वेळा आले 2 2दा आले आणि 5 एकदा आणि 7 एकदा मग असा असणारा पर्याय कुठं आहे 2 चा घातांक 2 म्हणजे 2 चा वर्ग पुन्हा 3 चा वर्ग गुणिले 5 एकदा आणि 7 एकदा मग असणारा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला मिळते पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 चा वर्ग 2 गुणिले 2 3 गुणिले 3 5 गुणिले 7 असा असणारा पर्याय क्रमांक 2 तुम्हाला या ठिकाणी सापडतोय समजलं का व्यवस्थित बघा या ठिकाणी 13 ने गुणिते असणार गुणिते म्हणजे भाग जाणार आहे पहिल्या 7 संख्यांची बेरीज किती आता हा प्रश्न गुणिते म्हणजे विभाज्य असणाऱ्या संख्या भाग जाणाऱ्या संख्या मग आता 13 ना गुणिते असणाऱ्या पहिल्या 7 संख्यांची बेरीज काढायची गरज नाही लक्षात घ्या त्यांची म्हणून आपण असं करूया का हे सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवट संख्या 63 91 छेद 2 गुणिले एकूण संख्या कुठे आहे एकूण संख्या किती 7 गुणिले 7 असं पण करू शकता दुसरी दोन पद्धती आहेत मी दोन्ही पद्धती सांगणार आहे तुम्हाला ही पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2 गुणिले 7 एकूण संख्या ह्याने काय केलं मी गुणाकार 91 13 किती आला 3 1 4 9 1 10 104 ला काय केलं 2 ने भागलं बे 5 10 बे 2 4 आणि 52 गुणिले 7 आलं 7 2 14 हात चाले 5 7 35 आणि 36 364 या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळालं यांची बेरीज आता ह्यापेक्षा आणखी सोपी पद्धत अशी आहे की कुठल्याही संख्येच्या पटीत संख्या असतील पाड्यात संख्या असतील त्यांची मध्यभागीची येणारी संख्या त्यांची सरासरी असते मग ह्या 7 संख्या आहेत म्हणजे विषम प्रमाणात आहे म्हणजे ह्यांची मध्यभागी येणारी संख्या असणार 4 नंबरची मग 3 चौक 52 आणि 52 ला काय करा गुणिले काय करा 52 ला गुणिले एकूण संख्या किती येत्या 7 त्यांनी डायरेक्ट गुणाकार करा 7 2 14 हात चाले 7 35 1 36 उत्तर आलं 367 तरी उत्तर तुम्हाला भेटून जात येतं कळलं का कुठल्याही संख्या जर पाड्यात असतील आणि तर समान फरकाने वाढत जाणार असतील तर त्यांची सेंटरची संख्या आहे त्यांची सरासरी असते मग सरासरीला गुणिले एकूण संख्या केलं की डायरेक्ट तुमची बेरीज निघणार आहे या ठिकाणी 364 असं उत्तर तुम्ही काढू शकता पुढचा प्रश्न काय बघा आता 50वा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटतोय इथं काय सांगतोय बघा 4 ते 7 मध्ये 2/7 किती वेळा मिळवा म्हणजे बेरीज 4 येईल असा प्रश्न अनेक वेळा परीक्षेत तुम्ही सोडवला असेल सोपा प्रश्न आहे पण छेद दोन्हींचा समान आहे काय करायचं नेहमी जो छेद समान आहे सामायिक छेद आहे त्या छेदानं नेहमी आलेल्या उत्तराला काय करायचं गुणायचं 7 गुणिले 4 केलं 7 चौक किती 28 ह्या 28 मध्ये जो पहिला अंश जो दिलेला असतो तो त्यातून वजा करायचा जो अंश दिलाय तो त्यातनं वजा केला किती आला 24 आणि आल्या उत्तराला दुसऱ्या अंशानं काय करायचं नेहमी भागायचं बघा पहिल्यांदा सांगतोय समान छेदानं आलेल्या उत्तराला गुणाकार केल्यानंतर पहिला अंश त्यातनं वजा करा आणि आलेल्या वाक्याला काय करायचा दुसऱ्या दिलेला जो अपूर्णांकाचा अंश आहे त्याने भागा हे त्याचं उत्तर भेटेल 24 निंपड आलं 12 वेळा मिळवावा लागणार आहे तो लक्षात घ्या किती वेळा म्हणजे या 4/7 मध्ये 2/7 12 वेळा मिळवल्यानंतर उत्तर किती येणार आहे लक्षात घ्या हे समजून घ्यायचा व्यवस्थित प्रश्न पुढचा प्रश्न आता या ठिकाणी बघा काय 400 गुणिले 300 सोपा प्रश्न दिलेला आहे समजून घ्यासाठी 400 गुणिले 300 हा गुणाकार येण्यासाठी 43,961 मध्ये 57,589 यांच्या बेरजेत खाली कोणती संख्या मिळवायला पाहिजे सांगितले मग आता आपण पहिल्यांदा काय करू यांचा गुणाकार सोपा गुणाकार 4 त्रिकोण 12 आणि 12 वरती किती शून्य 4 शून्य
म्हणजे 1,20,000 आलं. ह्या 1,20,000 उत्तर यासाठी यांच्या दोघांची काय करायचं बेरीज करून ह्यातनं वाजबाकी करायला लागणार आहे. मग आता किती आलं उत्तर बेरीज करूया. 43,961 अधिक 57,589 यांची बेरीज करा. 9 1 10 4 1 6 8 14 1 15 हात 4 1 9 5 14 1 15 हात 4 1 7 3 10 1 11 हात 4 1 9 5 9 4 5 9 1 10 किती आलं 1,1550. मग 1,20,000 मधनं काय करूया 1,1550 काय करा वजा करा. मग वजा करताना शून्यातनं शून्य गेला 0 10तनं 5 गेलं 5 राहिलं 9तून 5 गेलं 4 राहिलं आणि 9तून 1 गेला 8 राहिलं इथं 1 18,450 हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक तुम्हाला 1 भेटतो या ठिकाणी. अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं उत्तर व्यवस्थित पद्धतीनं ह्यांच्या दोघांचा गुणाकार करा संख्या वाजवलेल्या आणि या दोघांची बेरीज करून ह्यातनं वजा करा. आलेलं उत्तर तुम्हाला सापडेल. सोपा प्रश्न आहे. पुढचा 52वा प्रश्न काय बघा आता 7/5 या पूर्णांकाशी असमान आहे. आता असमान म्हणजे यांचं काय केलं पाहिजे दशांश पूर्णांकात रूपांतर केलं पाहिजे पूर्णांकात रूपांतर केलं पाहिजे किंवा आता मला वाटतं टक्केचा विशेष नाही या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. टक्के म्हणजे छेद 100 असतो हे माहित पाहिजे. आता या ठिकाणी 7/5 ह्याचा अपूर्णांक आता ह्या ठिकाणी पूर्णांक 5 की 5 2 राहिलं छेद 5. मग 1.2/5 आहे का कुठे या ठिकाणी इथं कुठंच नाही आलेलं. पण 5 ने 7 ला भागा किती येते 5 की 5 दशांश चिन्ह 5 चौक 20 1.4 आहे का आहे. असमान म्हणले समान नको हे आहे. पुन्हा ह्याचं काय केलं सिंपल समूल्य अपूर्णांक काढला 7/5 ला गुणिले 2 केलं किती आलं 7 2 14/10 तरी पण आहे इथं आहे. पुन्हा 140% म्हणजे किती 140/100. पुन्हा ह्या शून्याला शून्य घालवलं 14/10 इथं 14/10 आलेच ऑलरेडी ते म्हणजे हे पण आहे. मग नाही कुठलं हे नाही. मग ह्याचं म्हणा सर असं करूया की डायरेक्ट पर्यायच बघितलं असतं तर 5 की 5 आणि 6/5 आला असता. ह्याचाच अपूर्णांक तयार करून घेतला. हा 7/5 आहे हा 6/5 आहे. पर्याय क्रमांक 3 तुम्हाला या ठिकाणी सापडेल. सोपे प्रश्न दिलेत का तर तुम्हाला समजायसाठी अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत असतात लक्षात घ्या. पुढचा आता 53वा प्रश्न आहे. एका चौरसाकृती शेतजमिनी क्षेत्रफळ 225 चौरस मीटर आहे. जर त्या शेतजमिनीला 4 पदरी तारेचं कुंपण केल्यास तारेची लांबी किती असेल. आता लक्षात घ्या चौरस शेतजमिनी क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळ म्हणजे त्याचा वर्ग असतो. मग ह्याचं बाजू काढताना त्याचं काय केलं पाहिजे वर्गमूळ काढलं पाहिजे. 225 चौरस मीटरचं वर्गमूळ आलं किती कुणाचा वर्ग 225 आहे 15चा वर्ग 15 ही त्याची बाजू आली 15 मीटर ही त्याची बाजू आली. आणि ह्याला त्या शेतजमिनीला 4 पदरी कुंपण करताना आपण परिमिती काढतो. परिमिती म्हणलं की 4 गुणिले बाजू आणि अशी 4 पदरी म्हणजे गुणिले पुन्हा 4 येणार आणि ही तारेची लांबी असणार आहे 15 चौक 60 6 चौक 24 240 मीटर मध्ये दिलेला आहे. तर मीटर मध्ये लांबी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 ह्या ठिकाणी मिळतोय. सेंटीमीटर मध्ये येणार नाही का चौरस मीटर मध्ये येणार नाही. क्षेत्रफळ हे चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटर मध्ये असतं. लांबी असेल किंवा ते आपण परिमिती म्हणतो ती परिमिती मीटर सेंटीमीटर मध्ये काय दिलं असेल त्या प्रमाणामध्ये असते. आता या ठिकाणी अपूर्णांकाचा एक असणार जे उदाहरण आहे पदावलीचं ते असतं परीक्षेत सोपं. 3 क्रिया 3 चौथी क्रिया सुद्धा नाही आता 3च क्रिया असणार आहे. त्या ठिकाणी एक गुणाकार 2 गुणाकार आहेत आणि एक बेरीज आहे. एका वेळी तुम्ही पहिल्यांदा या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशदिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. 5 2 10 2 12 12/5 गुणिले 3 त्रिक 9 1 10 10/3 अधिक 28 आणि 2 30 30/7 गुणिले 4 5 20 आणि 21 21/5. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे याचं सिम्पलेस्ट फॉर्म काढणार या दोघांचा मध्ये बेरीज आहे. मग काय करूया 5 1 5 5 2 10 3 1 3 3 चौक 12 4 2 8 आलं छेद एकच राहिला सोडून द्या. अधिक पुन्हा 7 1 7 7 3 21 5 1 5 5 36 6 3 18 झालं छेद एक राहिला सोडून द्या. मग 18 8 किती 26 असा असणारा पर्याय क्रमांक 2. वाटताना गणित अवघड वाटतं पण सोडवताना खूप सोपं गणित होऊन जाते. अतिशय सोपं गणित आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे. चला कळलं नाही स्टॉप करा रिवाइज घ्या पुन्हा गणित सोडवा आणि पुढे जा. रेषा ही सरळ रेषा आहे. सरळ रेषा हे काय सरळ रेषा. माप कोण हे एम म्हणजे माप मेजरमेंट म्हणतो. कोण हे कोणाचे चिन्ह DOA चं माप. DOA कुठे आहे
इथं कुठे आहे ओ, इथं ओ राहिलाय का, हा DOA चे माप इथं ओ आहे, DOA चं माप काढायचं मला इथं, हे DOA चं माप काढायचं. आता हे काढत असताना पहिल्यांदा ही सरळ रेषा आहे, सरळ रेषेचं माप किती असतं, सरळ कोण, सरळ रेषा म्हणजे सरळ कोण 180 अंश असतं सरळ कोणाचं माप. या ठिकाणी कोणाचा अभ्यास तुम्हाला करायला दिलेला आहे, लक्षात घ्या. सरळ कोण 180 माप आलं, हे टोटल ही सगळं 180 असणार आहे. मग हे 180 तर x x x ही x x x आहे, मग तिन्हींची माप कशी आहेत, समान आहेत. मग x x x 3x ह्या 3x ने 180 ला भागलं, 3 ने भागलं, 3 × 18 एकाच माप तुम्हाला काय भेटलं, एका भागाचं माप. इथं 60 इथं 60 इथं 60. मग तुम्हाला सांगितलंय DOA म्हणजे हे दोन एकत्र आले, मग 6 किती 12 म्हणजे 120 अंशाचं माप तुम्हाला या ठिकाणी भेटलं. पर्याय क्रमांक 2. इतकं सोपं आहे, काय अवघड नाही. इथं चल असतील त्या चलांची बेरीज करायची, त्याने 180 ला भागायचं आणि त्या x ची किंमत काढून घेऊन त्या दोघांची. इथं x x 2x आहे, मग 2x म्हणजे 6 × 12 120 माप आलं. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 56वा प्रश्न. या ठिकाणी सोपे प्रश्न आहेत, पण सोप्या प्रश्नातून तुम्हाला चांगल्या अवघड प्रश्नांची तयारी होणार आहे. लक्षात घ्या, 2 दिवस राहिलेत, प्रश्नपत्रिका डबल 2 3 वेळा सोडवा, 100% फायदा होईल. नंतर तुम्ही मला फोन करून सांगाल सर ह्या प्रश्नामध्ये किती आम्हाला फायदा झालाय तो. पुढचा प्रश्न बघा, विषम संख्येत विषम. एक प्रश्न तुम्हाला हमखास नियमावरती असतो प्रत्येक वर्षी, त्यामुळे प्रश्न दिलेला आहे. नियम सोपा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी संख्या घेऊन बघायची आहेत. विषम संख्येत विषम संख्या मिळवून, समजा 5 मध्ये 3 मिळवली, किती आली 8. मिळवून आलेल्या बेरजेस विषम संख्येनं गुणलं. मग विषम संख्या पुन्हा घेतलं मी बाबा, समजा 7 घेतलं, विषम संख्येनं गुणलं, 7 8 56. मग गुणाकार नेहमी काय असणार आहे, हे आला 56. 56 म्हणजे काय असणार आहे, सम असणार आहे. म्हणून सर अभाज्य मूळ आहे का, असूच शकत नाही, मूळ कॅन्सल, सम आलाय. ठीक आहे, पुढे जाऊया जरा. विषम येऊ शकत नाही, शून्य असणारच नाही. म्हणून सर असू शकतो विषम संख्येत विषम संख्या. विषम काय, विषम संख्या. शून्य आता कसं येईल, शून्य कुठं, शून्य हा समय नाही विषमी नाही, शून्य एकक स्थानी आला तर सम होतो. त्यामुळे विषम संख्येत विषम मिळवली. 3 मध्ये मग काय केलं, 3 मध्ये 5 मिळाला, विषम संख्या. समविषम संख्या 1 पासून पुढे चालू होतात, लक्षात घ्या. त्यामुळे शून्य येऊ शकत नाही उत्तर त्या ठिकाणी, आणि मिळवलेलं आहे बेरीज येणारच नाही. त्यामुळे शून्य ही उत्तरे असू शकत नाही, येणार काय सम. पर्याय क्रमांक 2 उत्तर अचूक असणार आहे, लक्षात घ्या. पुढे 57वा प्रश्न काय बघा, एका दुकानदाराने 30 रुपये डझन दराने 2 डझन पेन खरेदी केले आणि प्रत्येक पेन 3.5 रुपये दराने विकला, तर व्यवहारात झालेला नफा अगर तोटा किती विचारलंय. सोपा प्रश्न आहे. एका दुकानदाराने 30 रुपये डझन दराने म्हणजे 12 पेन कितीला खरेदी केले, 30 रुपयाला खरेदी केले. असे किती पेन खरेदी केलेत, 2 डझन पेन. मग जर 12 पेन 30 ला असतील तर 24 पेन कितीला, 24 पेन कितीला असणार, दुप्पट 60 रुपयाला, 60 रुपयाला असणार. पण त्यानं काय केलं, प्रत्येक पेन सुट्टा सुट्टा केला, त्या पाकिटमधून बाजूला काढला आणि 3.5 रुपये प्रमाणे विकला. मग 24 पेन, मग 24 पेनाला विक्री किंमत एका पेनाची 3.5 रुपये, म्हणजे 3.1/2 म्हणजे 3 दुनी 6 आहे, 7/2 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे गुणिले 7/2 करा, म्हणजे ही विक्री किंमत भेटल. मग बे के बे, मग हे निम्म होलं झालं, 12 84 रुपये ही आली विक्री किंमत, ही आली खरेदी किंमत. त्याने 24 पेन 60 रुपयाला विकले आणि एक पेन 3.5 रुपये प्रमाणे विकल्यानंतर 84 रुपये त्यांना विक्री किंमत आली. नफा नक्कीच झालेला आहे, किती रुपयाचा, 24 रुपयाचा नफा झालाय. पर्याय क्रमांक 2 येणार, नफा झालेला आहे, कारण खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. त्या ठिकाणी तुम्हाला त्या वस्तूंच्या असणाऱ्या किमती काढून घेतल्या पाहिजेत, खरेदी विक्री, आणि त्यामुळे नफा तोटा तुम्ही ठरवला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येते तुमचं नफा. सोपा प्रश्न आहे, असंच प्रश्न परीक्षेत असणार आहेत, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीतील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आता रेखांकित भागाचं काय आहे, चौरस 10/10 म्हणजे हा चौरस आहे. मग चौरस आहे म्हटल्यानंतर काय करणार, आता म्हणा सर चौरस आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्ही म्हणा सर कसं काढणार, 10 100 100 आलं 100, आणि नंतर ह्यातला काय त्रिकोण वगैरे. ही जर बघितलं तुम्ही का, ह्या पाया 10च आहे आणि ही त्याची उंचीच आहे 10 आहे का नाही. आता ह्याची उंची, आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे, 1/2 गुणिले पाया किती आहे 10, उंची किती 10, हे जी निमपट होणार. मग बे के बे 5 10 10 5 50. मग ह्यातनं काय केलं, 100 मधनं 50 गेलं, किती राहिलं 50 चौरस सेंटीमीटरचा वर्ग आहे का नाही. 50 निम्म होणार आहे, कारण हा त्रिकोण
मिळून एक त्रिकोण असा मधला तयार होणार आहे. दोन्हींची माप समान असणार आहे. त्यामुळे हा 50 आणि ह्या दोघांचं 50. रेखांकित भागाचं निम्म क्षेत्रफळ असणार आहे 50 चौरस सेंटीमीटर. ह्या ठिकाणी तुमचं उत्तर भेटेल. कसं सोपं आहे बघा. ह्या ठिकाणी त्रिकोणाची ही जी उंची आहे ती ही उंची आहे आणि हा त्याचा पाय आहे. म्हणून सर तुम्ही हे वेगवेगळं काढू शकतो का आपण? म्हणून तुम्ही जर असं केलं, आता ह्याचा सेंटरचा आहे हा, मग हे जे 5 घेतलं, 5 गुणिले 10 छेद 2 केलं, 25 25 केलं तरी उत्तर सापडणार आहे. लक्षात घ्या. पण एकदम मोठ्याचा काढा आणि त्यातून नसलेलं वजा करून टाका, तुम्हाला उत्तर या ठिकाणी भेटून जाईल. लक्षात घ्या. समजलं का? रेखांकित भागा क्षेत्रफळ काढायला सांगितलं, पूर्ण आकृती तयार करून घ्यायची, आकृतीतील पूर्ण आकृतीचं काढायचं आणि नसलेला आकाराचा तिचं क्षेत्रफळ काढू देत वजा करून टाका, बरोबर तुम्हाला या ठिकाणी उत्तर भेटेल. 58वा प्रश्न कळाला तुम्हाला. आता 59वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. 59वा प्रश्न काय बघा. एका टाकीत 5/8 भाग पाण्याने भरलेला आहे. एका टाकीचा 5/8 भरलेला आहे. ही टाकी आहे समजा. ह्या टाकीमध्ये समजा 1 2 3 असे 8 भाग आहेत. यातला काय केला 5 भाग भरलेला आहे. भरलेल्या भागाचा 3/4 भाग काय केला काढून टाकला. आता ह्यातला 5/8 मधनं काय केला 3/4 भाग काढून टाकला, म्हणजे वजा केला. आता भागाचा वजा करायचा आहे का भागाचा म्हणले? चा म्हणजे काय असणार आहे? गुणिले असणार आहे, वजा नसणार आहे. बरं आपण उलट पूर्ण प्रश्न वाचूया. काढून घेतले तेव्हा 50 लिटर पाणी शिल्लक राहिले. मग 3/4 भाग काढून घेतलं म्हणजे राहिला किती भाग? 1/4. 1/4 म्हणजे किती राहिलं? 50. मग हे उलट करूया आपण. म्हणजे गुणाकार असताना केलं, गुणिले 4 केलं, 5 × 20 200 लिटर. 200 लिटर हे काय असणार आहे? भरलेला भाग असणार आहे. मग भरलेला भाग 5/8. मग 5/8 म्हणजेच किती? 200. तर ह्याच्या गुणाकार व्यस्ताना गुणलं 8/5 न गुणा 5 × 5 5 × 20 8 × 32 320 लिटर ही काय असणार? त्या टाकीची धारकता असणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आलं. ही सोप्या पद्धतीनं 3/4 भाग काढून टाकले, पाऊण भाग काढला म्हणजे राहिला किती? पाव भाग. मग पाव भाग 50 लिटरचा, पाव भाग 50 लिटर म्हणजे हे आलं भरलेलं पाणी असणार आहे. 200 लिटर हे भरलेला भाग आला. मग 200 लिटर भरलेला भाग दिलाय तुम्हाला 5/8. मग जर दिलेल्या भागा इतकं जर अपूर्णांक दिला असेल तर ह्याच्या गुणाकार व्यस्तानं गुणलं की डायरेक्ट त्या टाकीचं तुमची क्षमता किंवा आकारमान निघणार आहे. तुम्हाला 320 लिटर या ठिकाणी उत्तर भेटले. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. पुढचा शेवटचा प्रश्न काय आहे बघा. खालील वृत्तालेखात वृत्त म्हणजे वर्तुळ, वर्तुळाचं एकूण माप तुम्हाला माहित आहे, सांगितले पूर्ण कोण संपूर्ण कोण 360 अंश असणार आहे. तर पूर्ण विषय व विद्यार्थी संख्या यांचे अंशात्मक माप दिलेले आहेत. जर विज्ञान विषयातील उत्तीर्ण संख्या दिली बरं का, 60 अंश दिलेले नाहीत, उत्तीर्ण संख्या 60 आहे. तर हिंदी विषयात उत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती आहे? मग पहिल्या विज्ञान विषयात किती अंशात्मक माप आहे काढून घातलं. मग सगळ्यांची बेरीज 180 90 36. मग किती? सगळ्यांची बेरीज करा. 180 90 आणि 36 यांची बेरीज करा. 6 9 3 12 12 8 20 7 2 2 1 3 306 आलं. 306 अंश आलं. 306 अंश हे ह्या इंग्रजी हिंदी आणि गणित आलेलं यांचं औषध माप आलं. मग विज्ञान विषयात माप किती? तर ह्यातनं काय करा 360 मधून 306 वजा केलं 54 अंश येणार आहे. मग 54 अंश तुम्हाला किती? 54 अंश जर तुम्हाला आता तिरकस गुणाकाराने उत्तर ह्या ठिकाणी भेटते. जर 54 अंश तुम्हाला किती दिले? 60 विद्यार्थी दिले असतील तर 90 अंश बरोबर तुम्हाला हिंदी विषयात विचार 90 अंश बरोबर किती? तिरकस गुणाकाराने उत्तर काढा. मग 90 गुणिले 60/54. मग या ठिकाणी 90 भाग जातोय. 9 × 54 9 10 90 आणि 6 × 6 6 10 60 आणि 10 10 100 विद्यार्थी हे हिंदी विषयात पास झालेले विद्यार्थी असतात. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तुम्हाला उत्तर भेटते. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत दिलाय आणि यावरचा प्रश्न गेल्या वर्षी पडलेला आहे, यावर्षी पडण्याची शक्यता जास्त आहे. आता शेवटचा विभाग तो म्हणजे भाषा परीक्षण. तुमची जी लँग्वेज जी आहे, मातृभाषा जे तुम्ही माध्यम निवडलेला आहे त्या माध्यमातील असणारे उतारे. आपली मातृभाषा मराठी, मी मराठी, आपली मातृभाषा मराठी. तेव्हा खंड 3 जो शेवटचा आहे अतिशय महत्वाचा, जे मेरिट तुमचं लागणार आहे ते ह्याच्यावरती लागणार आहे. लक्षात घ्या. आपण पहिल्यांदा काय करूयात, उतारा असतात तुम्हाला माहित आहे, उतारावरती प्रश्न असतात. एका उतार्यावरती किती? 5 प्रश्न आहेत. 4 उतार्यावर 20 प्रश्न, 20चे 25 गुण असतात तुम्हाला आणि यातच तुमचा सगळा खेळ ठरलेला असतो. इथं तुम्ही जिंकलं की नवोदय जिंकलं. लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा हा उतारा काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. मला माहिती आहे व्हिडिओ मोठा आहे, तास दीड तास चाललेला आहे, कंटाळा येतोय,
कंटाळा करू नका, व्यवस्थितपणे ऐका, व्यवस्थितपणे वाचा आणि समजून घ्या. आणि याचा एवढा पेपर 2-2, 4-4 वेळा तुम्ही जर बघून परीक्षेला गेला ना तरी सुद्धा तुम्हाला काय होणार आहे, यश मिळणार आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी उतारा पहिला काय आहे बघा, आजच्या आधुनिक माणसाच्या जगात, आधुनिक म्हणजे नवीन असणाऱ्या माणसांच्या जगात मानव निर्मित उपग्रह खूप महत्वाची. मानव निर्मित आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणतात त्याला, जे मानव निर्मित, कृत्रिम, ह्याला दुसरा नाव आहे मानव निर्मित, ज्याला कृत्रिम म्हणतात. कृत्रिम नाही, कृत्रिम म्हणजे मानव निर्मित. कृत्रिम उपग्रह खूप उपग्रह जे आपण वर पाडतो. आता पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट जो आहे, नैसर्गिक उपग्रह आहे तो म्हणजे चंदामामा म्हणतो आपण त्याला. तो मानव निर्मित नाही, तो नैसर्गिक काही निसर्गात तयार झालेला आहे. पण आपण आर्यभट्ट नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडलेला, अशा अनेक आहेत उपग्रह. ते आर्यभट्ट उपग्रहाचं नाव आहे, उपग्रह हे नामच आहे. खूप महत्वाची भूमिका बजावत असतात ते अंतराळाच्या अभ्यासात. ते उपग्रह कशात, अंतराळाच्या, अंतराळ, अवकाश, स्पेस याचा अभ्यास मदत करतात. उपग्रहाने शतकानुशतके, कसले शतकानुशतके, गेली शतक 100 वर्षे लोकांना मोहित केलेलं आहे. मोहित म्हणजे काय, मोहिनी घातलेलं आहे, आकर्षित केले. मोहित करणं, आकर्षित करणं, आपल्याला खेचून घेतलेलं आहे आणि प्रेरित पण केलेलं आहे, प्रेरणा दिलेली आहे. आपल्याला पृथ्वी आणि असा महत्वाचा मुद्दा असेल ना त्याला हायलाइट करायची, म्हणजे तुम्हाला सोडवायला बरं पडतं. आपल्याला पृथ्वी आणि आपल्या सूर्यमालेबद्दल बघा, पृथ्वी, आपली पृथ्वी जी आपण ज्या ठिकाणी आपली आई म्हणतो आपण पृथ्वीला, ती पृथ्वी आणि आपल्या सूर्यमालेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास मदत झालेली आहे. उपग्रहांची कशासाठी गरज झालेली आहे, तर आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला, सूर्यमालेत असणारे जे 8 ग्रह आहेत, सूर्य आणि सूर्य धरून 8 ग्रह, आणि त्या आणखी सेलेस्टियल बॉडीज आणखी काय काय असतील, खगोलीय ज्या गोष्टी असतील त्याची माहिती जाणून घेण्यासाठी उपग्रहांची खूप आपल्याला मदत झालेली आहे. उपग्रह तंत्रज्ञानाची प्रगती इतक्या प्रमाणात वैविध्यपूर्ण झालेली आहे की त्यामुळे आपले जीवन सुखर सुधारलेलं आहे, जीवनमान सुधारलंय. बघा ना, आज इथं बसल्या आपण अमेरिकेतल्या असताना माणसाशी तात्काळ संपर्क साधू शकतो. हे सगळं झालेलं आहे त्या उपग्रहाच्या माध्यमातून. उपग्रह आपल्याला जगात कुठेही लोकांना संवाद साधण्यात मदत करतात, है नाही, हवामानाचा अंदाज लावण्यात मदत करतात, हवामानातील बदल पाहण्यात आणि आपत्तीचे निरीक्षण करण्यात मदत करतात. उपग्रह नुसतं फक्त संदेश पाठवण्यात पत नाही, तुमचे आलेले संकट तुम्हाला माहिती करून देण्यासाठी, हवामानात बदल झालेले आहेत, तुम्हाला पाऊस येणार आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला या उपग्रहांच्या माध्यमातून कळतं. तर आज जवळजवळ प्रत्येक जण उपग्रह तंत्रज्ञान वापरतो आहे. प्रत्येक जण, आपण कळत नकळत उपग्रह वापरतोय, कारण आज आपल्या मोबाईलमध्ये उपग्रह आहे. जे आपण संदेश पाठवतो, फोन करतो, व्हिडिओ कॉल करतो, हे सगळं सॅटेलाइटच्या माध्यमातून चाललेलं आहे, लक्षात घ्या. हे तंत्रज्ञान गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रत्येक माणूस काय करतोय, वापरतोय. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करतोय, जे क्रेडिट कार्ड असतात किंवा तुमचे जे एटीएम मशीन मध्ये तुम्ही कार्ड वापरतात, कार्डद्वारे जे पेमेंट करतो ते सुद्धा उपग्रहच करत असतो, लक्षात घ्या. एटीएम मशीन मधून एटीएम मशीन वापरतात, पैसे काढता, ही करता, एकमेकांना फोन पे, गुगल पे करता, हे सगळं त्याचं काम आहे. सर्वांमध्ये उपग्रह तंत्रज्ञान समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे उपग्रह हा आजच्या माणसाचा अविभाज्य घटक बनलेला आहे की त्याला आपण बाजूला सारू शकत नाही, तो आपल्या जीवनाचा भाग बनलेला आहे. आता अशा पद्धतीने आपण हा उतारा व्यवस्थितपणे वाचून घेतला. आता याच्यावरती असणाऱ्या प्रश्नांची उत्तर आपण व्यवस्थितपणे काय करायला द्यायचे. आता पुन्हा उत्तर वाचायची काही गरज नाही, एकदा उत्तर व्यवस्थित वाचला की तुम्हाला उत्तर देण्यासाठी तुम्हाला पुरेसा आहे. कशाचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह आपल्याला मदत करतात, प्राण्यांचा, अवकाशाचा, प्लॅस्टिकचा, जीवाणूंचा. अवकाशाचा उत्तरात काय आलंय, तुम्ही तुमची अक्कल चालवू नका. उत्तरात काय आलंय, अंतराळाच्या अभ्यासात. अंतराळ म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे स्पेस जो आहे, अवकाश आहे, अंतराळ आहे, त्याचा अभ्यास करणार कोण करतं मदत, आपल्याला उपग्रह मदत करतात. परिच्छेदात वापरलेल्या मोहित शब्दार्थ. आता मोहित म्हणजे काय, आकर्षित. मी तुम्हाला मोहित सांगितलं आहे का नाही, मोहित करणं, मोहित आकर्षून घेणं, आपल्याला खेचून घेण्याचं काम करतात, आकर्षित करतात, बरोबर आहे. असंच प्रश्न परीक्षेत असणार बाळांनो, लक्षात घ्या. परीक्षेत पुढचा प्रश्न, उपग्रह आहे काय, आहे उपग्रह. उपग्रह मी आता तुम्हाला सांगितलं वरती, उपग्रह काय, उपग्रह हे नाम आहे, पण नामाचा जर उपग्रह जर आपल्या नामाचा उपकारात आपल्याला मोडायचं झालं, उपग्रह हे सामान्य नाम येतं, सामान्य नाम, लक्षात घ्या. पण ह्या ठिकाणी सामान्य नाम आले का, कुठं इथं नाम आहे, सर्वनाम, क्रियापद, विशेष नाम. सामान्य नाम नाही, त्यामुळे फक्त ह्याची गणना काय येणार आहे, नामामध्ये होणार आहे. मग नाम असणारा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. सामान्य नाम का, उपग्रह हे सामान्य, आर्यभट्ट जर दिलं तर ते विशेष नाम येणार आहे, लक्षात घ्या. समजलं का. वस्तूच्या, पदार्थाच्या, ठिकाणाच्या मूर्त अमूर्त काल्पनिक नावाला नाम असे म्हणतात, है का नाही. आता पर्वत आलं तर सामान्य नाम आणि हिमालय आलं तर विशेष नाम, हे लक्षात घ्या. आणि भाववाचक नाम तुम्हाला शिक्षकांनी शिकवलं असेल.
उपग्रह कशाच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उपयोग करतात? तर पृथ्वी आणि सूर्यमालेबद्दल. फक्त पृथ्वीबद्दल नाहीच, फक्त सूर्याबद्दल नाही, वरीलपैकी एकही नाही. असं कसं नाही, आहे की वरीलपैकी आहे. कुठला आहे? पृथ्वी आणि सूर्यमालेबद्दल आपल्याला अधिक माहिती करून घेतात. त्यामुळे उपग्रहाचे कामच ते आहे पृथ्वीवरती नजर ठेवणं, सूर्यमालेवरती नजर ठेवणं, त्यातली असणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. उपग्रह तंत्रज्ञान कशासाठी वापरले जाऊ शकत नाही? अमेरिकेतील मित्राशी बोलणे वापरलं जाऊ शकतं, बँकेतून पैसे काढणे एटीएम कार्डद्वारे वापरलं जाऊ शकतं, कपडे धुणे आणि वाळवणे काय संबंध, त्याला काय दुसरं काम नाही काय. वादळाविरोधक चेतना, बरोबर आहे. वादळ आले, आपत्ती येणार असेल, सुनामी येणार असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होणार असतील, ती चेतावणी देणं, तुम्हाला चेतावणी म्हणजे आधी पूर्व सूचना देणं करते काम. कपडे धुवून उपग्रहाला दुसरं काम नाही, तिथनं वरती अवकाशात खाली आलं तुमचे कपडे धुवून वर जायचंय का? तर नाही. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला भेटलं. चला, असे 4 परिच्छेद असतात, त्यातला एक परिच्छेद सोडवून झालेला आहे. एवढं पोट तिडकीनं सांगतोय, लक्षात घ्या. तर एखादी लाईक आणि कमेंट ठुकून द्या. लक्षात घ्या, मी जवळजवळ 6 वर्षाचा होतो. आता एक उतारा दुसरा नंबर आहे 6 वर्षाचा. आता मी कोण आहे? जो लिहितो तो असतो, म्हणजे लेखक. मी म्हणतोय म्हणून मी नाही, तो लेखक आहे. एकदा मी एका पुस्तकात सुंदर चित्र पाहिलं. ते एका घनदाट जंगलाचे चित्र होतं. जंगलाचे चित्र आहे. मी जंगलाविषयी विचार केला. एका जंगली प्राण्याचे चित्र काढलं आणि तिने काय केलं? त्यानं जंगलाचे चित्र होतं, जंगलाचे चित्र विचार केला, जंगलामध्ये काय असेल असं काही तर केलं. आणि त्याने काय केलं? एक जंगली प्राण्याला, जंगलात कुठले वाघ, सिंह, हत्ती, नंतर तुमचं जिराफ, लांडगा, कोल्हा वगैरे अशा एखाद्या जंगली प्राण्याचे चित्र काढलं. ते मी काही मोठ्या माणसांना दाखवलं. त्यानं चित्र काढलं, ते दुसऱ्या माणसाला दाखवलं. लेखक म्हणतोय, त्यांना विचारलं, तुम्हाला याची भीती वाटते का? त्या पुस्तकात त्यांनी चित्र काढलं होतं. ते चित्र त्यानं पहिल्यांदा जंगला चित्र पाहिलं, त्यावरून त्याने चित्र काढलं प्राण्याचं आणि ते इतर माणसांना, थोड्या मोठ्या माणसांना दाखवलं. तुम्हाला याची भीती वाटते का? पण त्यांनी मला विचारलं काय भीती? प्रश्नचिन्ह आहे. भीती काय? त्यांनी विचारलं. भीती प्रश्नचिन्ह आहे, पुढं प्रश्नच आहे. भीती हा प्रश्न आहे. कोणाची? उगाचीच एखाद्या टोपीची का भीती वाटेल? त्यांना वाटलं तो प्राणी नसून टोपी आहे, आणि टोपीची का कोणाला भीती वाटेल असं म्हणतात. मी काही ते चित्र काढले नव्हते. टोपी, तो लेखक किंवा जो कोण लिहिणारा जो आहे तो म्हणतो मी टोपी चित्र नव्हतं काढलं. माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता. त्याने तो हत्ती काढला. जमला नसेल काढायला. मोठ्या माणसांनी म्हणले तुझी का भीती वाटेल ह्या प्राण्याची मला? हे तर टोपीसारखं चित्र काढलेच वाटतं, काय तर असं काहीतरी काढलं असेल, हे का नाही? जिचे आपल्या टोप्या असतात, आहे का ना, अशा काय टोप्या असतील तर टोपीप्रमाणे असेल. ह्याची कशी काय भीती वाटेल? टोपीची कशाला भीती वाटेल? त्यानं टोपी नव्हती काढली, त्यानं काढला होता हत्ती काढला होता. पण मोठ्या माणसांना ते समजलंच नाही, कारण त्याच्या दृष्टीतून त्यानं काढला होता. त्यांच्यापैकी एकाने मला सल्ला दिला. काय सल्ला दिला? चित्र काढायला सोडून दे. आपण म्हणतो एक जमत, शिक्षक म्हणतात तुझं काम नाही रे, बंद कर ती, तुला जमणार नाही, ती तो अभ्यास करू नकोस, तुला जमणार नाही, तसं चित्र काढायला सोडून दे, असं त्याला सल्ला दिला एकानं. त्यातल्या थोड्या मोठ्या माणसातल्या एका माणसानं सल्ला दिला. त्यापेक्षा भूगोलात, गणितात आणि व्याकरणात लक्ष घाल, म्हणजे अभ्यासात लक्ष घाल, हे त्यांना सांगायचे. चित्र काढायचं तुझं काम नाही, तू सोडून दे आता. म्हणून तर मी चित्र काढायचं सोडून दिलं. त्यानंतर त्यांचं ऐकलं आणि त्यानं काय केलं? विशेष सोडून दिला. चित्र काढायला सोडून दिलं, चित्र काढलं नाही. म्हणून तरी मी एक महान कलावंत बनवू शकलो नाही. जर त्याने चित्र काढत असता, त्याने त्याला प्रबलन दिलं असतं, प्रोत्साहन दिलं असतं त्या लोकांनी, तर तो चांगला मोठा भविष्यात जाऊन एक मोठा कलावंत चित्रकार झाला असता. पण लोकांचं ऐकलं आणि इतरांचं ऐकलं आणि सोडून दिलं, आणि आपला भविष्यातला असणारा जो कलावंत होणार होता तो कलावंत हरवून बसला, तो स्वतःतला. त्यामुळे कुणाचं ऐकायचं, तुला जमणार नाही असं कोण म्हणत असेल ना, तर ऐकू नका, कारण त्या ऐकण्यावर आपण विश्वास ठेवलो तर भविष्यात आपल्या हातून कुठल्याही चांगल्या गोष्टी घडणार नाहीत, हे लक्षात घ्या. यातनं आता मुलांनी चित्र काढलं होतं, कशाचं काढलं होतं? जंगलाचं, मुलीचं, प्राण्याचं, टोपीचं. प्राण्याचं काढलं होतं, मुलानं प्राण्याचं काढलं होतं, त्यांना ती टोपी दिसली होती, त्यामुळे प्राण्याचं उत्तर हे योग्य आहे, टोपीचं नाही, हे लक्षात घ्या. 4 पर्याय वाचले पाहिजे. भीती हा एक आहे, काय क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे प्रश्न आहे. तुम्हाला याची भीती वाटते का? प्रश्न आहे. भीती प्रश्नार्थ काय? प्रश्न आहे. ही विनंती नाही, विधान नाही, हुकूम नाही, तर ही प्रश्न आहे. भीती हा एक आहे, प्रश्न आहे. जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा काय बनला असता? कलावंत बनला असता. भूगोलतज्ञ नाही, गणितज्ञ नाही, व्याकरणतज्ञ नाही, कोण? कलावंत बनला असता. 4 पर्याय वाचा व्यवस्थित, तुम्हाला उत्तर सापडेल. शेवटच्या ओळीत आहे. चला पुढे प्रश्न काय बघा. मुला चित्र काढायचे का सोडून दिले? त्याला हाच सल्ला मिळाला होता, त्याला गणितज्ञ व्हायचे होते? नाही. त्याच्याशी वेळ नव्हता? नाही. चित्र काढणे फार अवघड होते? नाही. तर त्याला
तसा सल्ला दिला होता, तू चित्र काढून सोडून दे, तू आपल्या व्याकरणात गणितात लक्ष घाल, भूगोलात लक्ष घाल, असा सल्ला दिला होता. तेव्हा त्यानं चित्र काढायचं काय केलं, सोडून दिलेलं. चला, सुंदरच्या विरुद्धाचा शब्द आहे. सुंदरच्या विरुद्धाचा शब्द कुठला आहे? व्यवस्थित नाही, लाडका नाही, आकर्षक नाही. काय असणार आहे? कुरूप. सुंदरच्या विरुद्ध कुरूप. तुम्हाला असं कुठलेही सोपा प्रश्न होता, तुम्हाला वेगळे विचारतील, वेगळा प्रश्न इथे विचारतील. विरुद्धार्थी शब्द असणार, समानार्थी शब्द असणार, वाक्य शब्दांच्या जातीमधला एक प्रश्न असणार आणि वेगळ्या पद्धतीने एका दुसरा प्रश्न. एक 4 ते 5 प्रश्न अशा ह्याच्यावरती तुम्हाला विचारले जाणार. तिसरा आता परिच्छेद या ठिकाणी सोडवून देतोय. सगळ्यांनी काय करायचं आहे, व्यवस्थितपणे समजायचं. लक्षात बघा, आता मुला मुलींनी आपापसात कामाची विभागणी केली. मुला मुलींनी आपापसात म्हणजे एकमेकांच्या कामांची विभागणी केली, वाटून घेतली कामं. अनिल आणि झिनतने त्याच्या घरून 2 मोठ्या टोपल्या आणल्या. अनिल आणि झिनतनं मोठ्या टोपल्या आणल्यात. मुलाने कागदाचा तुकडा उचलला, रिकामा बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या त्यांनी त्या टोपल्यांमध्ये ठेवल्या आणि त्यांना जवळच्या कचराकुंडीत टाकल्या. त्यांना माहित होते की कचरा ट्रक रोज या कचरा साफ करण्याकरता येथे येतो, म्हणून सकाळी सकाळी उद्यान म्हणजे बगीचा, बाग, उद्यान म्हणजे बाग, बगीचा, उद्यान, त्याला उपवन असं पण म्हणतात. उपवन, बाग, बगीचा, उद्यान. असा उद्यान विचारतील. बागेला समानार्थी शब्द कुठला आलेला आहे असा प्रश्न विचारतील. उद्यान, बाग, बगीचा, उपवन असं अधिक स्वच्छ आणि नीटनेटके दिसू लागले. कोण दिसू लागलं? उद्यान, बागच दिसू लागली. त्या दिवसापासून मुलांनी आपले उद्यान स्वच्छ, कचरामुक्त दिसावे यासाठी प्रयत्न करू लागली. अनिलच्या वडिलांनी त्यांना फ्लॉवर बेड तयार करण्यास मदत केली. फ्लॉवर, फुलांचा बेड म्हणजे खाली जमिनीवर हंतरलेली जे फुलं असतात ते फ्लॉवर बेड तयार करण्यास मदत केली. मुलांनी बियांना पाणी घातले. उमललेली फुले बघून शेजारचे आनंदित झाले. चांगली फुलं आली, बाग फुललेली आहे आणि ती शेजारचे सर्वजण त्या येणाऱ्या बागेत फिरायला अनेक लोक, लहान मोठी मंडळी खुश झाली, आनंद झाली. असा परिचय आहे. शेजारचे लोक आनंदित झाले. काय आले? ते उद्यानात फिरू शकत होते, असं काय नाही तर उद्यान कचरामुक्त करण्यात आले होते. ठीक आहे, हे असू शकतं. उद्यानातील फुले फुलली होती. इथं काय? उमललेली फुले बागून शेजारचे आनंद झालेत. उद्यान कचरामुक्त झालेच, पण कशाने जास्त आनंदी झाली तर उद्यानातील फुले फुलली होती हे बघून आनंदित झालेत. त्यामुळे हे बाकीचे पर्याय येऊ शकत नाहीत. कारण दिले उमललेली फुले बघून शेजारचे सर्वजण आनंद झाले. शेजारचे लोक आनंदित झाले कारण उद्यानातील फुले फुलली होती. बरोबर आहे. मुलांनी हे उचलले नाही. काय उचललं नाही? कागदाचे तुकडे उचललेत, प्लास्टिकच्या पिशव्या उचलल्यात, रिकामा बाटल्या उचलल्यात. कचरा पेटी कशाला उचलतात? कचरा पेटीत टाकलेले आहेत, त्यामुळे उचललेले नाही. कचरा पेटी टाकले. पर्याय क्रमांक 4, कचरा पेटी कशाला उचलतात? लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. आता 73वा प्रश्न आहे. तर पेपर संपत आलेला आहे. लक्षात घ्या, खूप वेळ झाला चाललाय. त्यांनी टोपल्या आणल्या कशाला? फुले गोळा करण्यासाठी नाही, कचरा गोळा करण्यासाठी असू शकतं. ठीक आहे. खत वाढवण्यासाठी, खताचा काय संबंधच नाही. बिया वाहून नाही. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. नसल इथं काय कळत तर लगेच वर जावा. वर म्हणजे कुठं? ढगात. उतार्यात जावा. उतार्यात जाऊन तिथं जाऊन शोधा आणि त्या ठिकाणी नंतर मग कन्फर्म करा उत्तर आपण काढलेलं बरोबर आहे का. काढतोय तिथं उत्तर रंगवतोय का बघा. मी बघा या ठिकाणी नसेल ह्याला गुणिले चिन्ह करतोय. प्रत्येक पर्याय पडताळून पाहतोय आणि जे उत्तर असेल त्याला नंतर टिक मार्क करतोय आणि इथं टिक मार्क करून नंतर उत्तर काय करायचं? पर्यायामध्ये तुमच्या असणाऱ्या उत्तर OMR शीटवरती रंगवायचं. लक्षात घ्या. उचललेले या शब्दाचा अर्थ काय? उचलले म्हणजे काय केलं? त्याने गोळा केलेला आहे. वाहून घेतले नाही, मागवलेले नाही, साफ केलेले नाही, काय ना, गोळा. उचलले म्हणजे गोळा केले. उचलले म्हणजे काय? गोळा केलेले. लक्षात घ्या. वरील, कारण कागदाचे कपटे उचलले म्हणजे गोळा केलं. खाली पडल्यावर काय केलं? मी कचरा गोळा केला म्हणजे उचलला. वरील उतारात दुःखी या शब्दासाठी विरुद्ध शब्द वापरलेला आहे. कुठला आलाय? दुःखी, आनंदी. दुःखीच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? आनंदी. तर विरुद्ध शब्द 2 पडलेले आहेत. काय मग अशा उद्यानावरचा प्रश्न पडला असता. उद्यानाला, बागेसाठी समानार्थी शब्द कुठला वापरण्यात आलेला आहे? उद्यान असा पण येऊ शकतो. उद्यान या शब्दासाठी समानार्थी शब्द खालीलपैकी पर्यायातला निवडा. बाग, बगीचा, उपवन, बगीचा येऊ शकतो. चला, अशा पद्धतीनं आता शेवटचा उतारा या ठिकाणी आपण सोडवून घेणार आहे. कसं वाटतंय ते सांगायचं आहे. ह्या प्रश्नपत्रिकेतून किती नवीन माहिती तुम्हाला भेटलेली आहे, किती नवीन शिकायला भेटले, कमेंट करून सांगायचं. लक्षात घ्या. कल्पना चावला कर्नालच्या टागोर बाल निकेतन मध्ये. कुठं? कल्पना चावला कोण आहे? कर्नालच्या टागोर बाल निकेतन मध्ये विद्यार्थिनी असताना, त्या शाळेत शिकत असताना तिची ड्रॉइंग बुक्स विमानांच्या स्केचने भरलेली असायची. बघा, जे लहानपणात आपण पेरतो ना ते भविष्यात उगवतं. लक्षात घ्या.
स्केचेस नाही, स्केच म्हणजे ते आपण रेखाटन करतो ना त्याला म्हणतात. विमानांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रॉइंग तिने काढल्या होत्या, स्केचेस काढली होती, ती पूर्ण भरलेली असायची. हायस्कूल नंतर तिच्या पालकांची इच्छा होती, पालकांची इच्छा होती, तिच्या वडिलांची आई वडिलांची की तिनं वैद्यक शास्त्रामध्ये, वैद्यक शास्त्र म्हणजे काय, दवाखाना, त्याला आपण मेडिकल शास्त्रामध्ये तिने काय करावा, अभ्यास करावा. पण तिनं अभियांत्रिकीला प्राधान्य दिलं. मग तिला इंजिनिअरिंग करण्याकडे तिनं काय केलं, भर दिला. अभियंता होण्यासाठी तिने काय केलं, त्या ठिकाणी तिनं कल वळवला. नंतर तिने विमानांचा अधिक अभ्यास केला. विमानांचा अभ्यास करण्यासाठी तिने काय केला, एरोनॉटिक्सची निवड केली. जे विमानांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला एरोनॉटिक इंजिनिअरिंग म्हणतात. ते एरोनॉटिक्स इंजिनियर तिने निवड केलेली आहे. तेव्हा ती केवळ 17 वर्षांची होती. त्यावेळी तिनं काय केली, जी निवड केलेली. 18 वर्षानंतर अंतराळात प्रवास करणारी, 18 वर्षानंतर पुढे अंतराळात प्रवास करणारी ती पहिली भारतीय आणि कोणत्याही आशियाई देशातून पहिली महिला ठरली. आशियाई देश म्हणजे काय, आपला आशिया खंडातील जे देश आहेत त्या सगळ्या देशांमधली पहिली भारतीय महिला आणि महिला प्रवर्गातून जाणारी पहिली आशियाई महिला ठरलेली आहे. ही घटना 19 नोव्हेंबर 1997 रोजी घडलेली आहे. अंतराळात जाण्याची घटना कधी घडली, 19 नोव्हेंबर 1997 रोजी अंतराळात गेलेली आहे. कुठली, जेव्हा ती स्पेस शटल कोलंबियामध्ये, जे स्पेस शटल होतं, जे या अंतराळ यान होतं त्याचं नाव होतं कोलंबिया, या यानातून काय गेली, ती 6 क्रूज मेंबर पैकी एक होती. म्हणजे टोटल 6 जणांची निवड केली होती. त्यामध्ये कल्पना चावला एक होती, तिच्याबरोबर आणखी 5 व्यक्ती होती. असे 6 जणांचा क्रू मेंबर, त्याला क्रू मेंबर म्हणतात. अवकाशात जाणारा जो ऍस्ट्रॉनॉटचा जो ग्रुप असतो त्याला क्रू मेंबर म्हणतात. आणि त्यामध्ये एकूण 6 जणांचा ग्रुप होता, त्यातली ती एक होती. अशी 5 लोक आणि कल्पना चावला एक 6, अशी 6 जण त्यामध्ये गेली होती. त्यांचे हे अंतराळात 15 दिवसांचे साहस होते. साहस म्हणजे धाडस, मोठं आहे. अशा स्पेस मध्ये जायचं, कोणच नाही, काहीच नाही त्या ठिकाणी, आणि अशामध्ये जायचं आहे. आणि एवढा मोठं धाडस करून एक महिला भारतीय आपली काय गेली, ती 15 दिवसाच्या मिशनवरती गेली होती. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण होता, अभिमानाचा गौरवाचा क्षण होता. ती अंतराळात प्रक्षेपित होण्यापूर्वी म्हणाली, काय म्हणली, अंतराळात जाण्याच्या अगोदर काय म्हणली, कल्पना ही ती हा अभिमानाचा क्षण आहे. ती अंतराळात जाणार, म्हणजे अगोदरचं वाक्य आहे, लक्षात घ्या. ती काय म्हणली, तर हा पूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी ही अंतराळात जाण्याच्या पूर्वी ती म्हटलेली आहे, लक्षात घ्या. कल्पना ही एक कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट, म्हणजे बॉक्सिंग, तायक्वांदो वगैरे ब्लॅक बेल्ट, ती चांगली विजेते आहे. जलतरणपटू म्हणजे स्विमर चांगले आहे. स्विमर म्हणजे चांगले पोहणारा, तिला चांगलं जलतरणपटू म्हणतात. त्याला ज्याला पोहता चांगलं त्याला जलतरणपटू म्हणतात. भरतनाट्यम म्हणजे एक नृत्याचा प्रकार आहे. ते भरतनाट्यम नृत्य प्रकारात तिनं कलाकार म्हणून काम केलेलं आहे, किंवा त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे. आणि एक ती कवयित्री सुद्धा होती, एक चांगली कवयित्री, चांगल्या कविता सुद्धा रचायची, असे त्याकडे गुण होते. आणि तसेच तिने कर्नालच्या एका भटक्या जमातीबद्दल लिहिले होते. आणि अशा पद्धतीने तिनं काय केलं होतं, तिनं हे सगळं तिची माहिती सांगितली आहे कल्पना चावलाविषयी. व्यवस्थित आपण परिचित वाचलेला आहे, महत्त्वाच्या ह्याला हायलाइट अंडरलाईन केलेले आहेत. आणि त्यावरून आता प्रश्नांची उत्तर आपण घेऊयात. कल्पना चावलाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, बघ. तिचे बालपण कर्नालमध्ये गेले, बरोबर आहे. तिला वैद्यक शास्त्राचा अभ्यास करायचा होता, तिला नव्हता करत, आई वडिलांना वाटत होतं, तर मग हे नाही. पुढचं बघूया. ती पहिली भारतीय महिला अंतराळ प्रवासी होती, बरोबर आहे. ती एक निष्णात म्हणजे तरबेज जलतरणपटू, बरोबर आहे. निष्णात म्हणजे जलतरणपटू, दिलीच की जलतरणपटू आहे. ती एक चांगली पोहणारी स्विमर होती, करेक्ट आहे. मग चुकीचा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी तुम्हाला मिळाला. चला पुढचा प्रश्न बघा, काय, कल्पना चावला बाबतीत कोणती माहिती चुकीची आहे म्हणलेला आहे. कवयित्री होती, बरोबर आहे. कराटे ब्लॅक बेल्ट विनर होती, बरोबर आहे. तबला वादक होती, तबल्याचा काय उल्लेख आलेला नाही. भरतनाट्यम कलाकार होती, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 तबला वादक काय नव्हती. तुम्ही जाऊन वरती वाचा, बरोबर तुम्हाला सापडेल. अशा पद्धतीने सोपे प्रश्न आहेत, पण जर गडबड केली तर चुकणार आहे. कल्पना चावलाने कोणत्या वाहनाने अंतराळात प्रवास केला, कोणत्या वाहनाने, नासा ही ती एजन्सी आहे, स्पेस एजन्सी, त्यामुळे हिनं ह्यातनं नाही प्रवास केला. जीप गाडीने गेलेली का वर, नव्हती, ही कॅन्सल. वरीलपैकी काहीच नाही. असं कसं, कोलंबिया आहे की, कोलंबिया या यानातून काय गेली, ती वर गेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर भेटलेलं आहे. कल्पना सोबत अंतराळ प्रवासात, आता वरीलपैकी काही नाही किंवा वरीलपैकी सर्व असं जेव्हा असेल तेव्हा प्रत्येक पर्याय पडताळणं तुमचं काम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तिथं उत्तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. कल्पना सोबत अंतराळात प्रवासात केलेल्या लोकांची संख्या किती होती, कल्पना सोबत किती लोक गेली होती, टोटल कल्पना बरोबर
कल्पना आणि कल्पना बरोबर एकूण लोक होती 6. मग कल्पना सोबत किती लोक गेली? 5 लोक गेली असणार. प्रश्न विचारलाय, गडबड जर केली उत्तर 6 लिहून उत्तर चुकणार आहे. कल्पना सोबत किती लोक गेली होती? तर कल्पना एकत्रितपणे 6 लोकांचा क्रू मेंबर होता. त्यात कल्पना एक होती, ती कमी केली तर 5 लोक तिच्याबरोबर गेली होती. आणि 80वा शेवटचा प्रश्न आहे, उडणाऱ्या विमानांचा अभ्यास करणे हे कोणत्या शाखेशी संबंधित आहे? तर एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग, जे विमानांचं शास्त्र आहे ते एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग मध्ये असतं. तुम्हाला जर अवकाश संस्था म्हणजे तुम्हाला जर विमानांचा अभ्यास करायचा असेल किंवा विमानातून तुम्हाला जर फिरायचं असेल किंवा तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या विमानावरती काम किंवा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग मध्ये तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता. हे तुम्हाला सांगायचं, लक्षात घ्या. वैद्यकीय म्हणजे त्या ठिकाणी वैज्ञानिक म्हणजे तुमचं मेडिकल फील्ड या ठिकाणी येतं. या ठिकाणी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला विमानांचं शास्त्र तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जातं. अशा पद्धतीने 80 प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे या ठिकाणी पाहिलेली आहेत आपण. तर बघा कसा वाटला आजचा पेपर आणि स्पष्टीकरण कसं वाटलं, किती नवीन शिकायला भेटलं हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर वाटत असेल माझ्यासोबत माझ्या मित्राला, माझ्या पाहुण्या पहिला, माझ्या विद्यार्थ्याला, माझ्या मुलाला याचा फायदा होईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. कारण असाच पेपर तुम्हाला उद्याचा फायनलचा पेपर येणार आहे आणि या पेपरचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे. तर आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा विसरू नका. आणि अजून कोण नवीन लोक असतील तर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ उद्या आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे. जवाहर नवोदय निवड परीक्षा फायनल पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यायची, पेपरला जाताना कोणती काळजी घेतली पाहिजे, पेपर सोडवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तो व्हिडिओ उद्या घेऊन येणार आहे. त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत चला थांबतो. बाय बाय. मेहनत आहे भरपूर, गेले 1-1.5 तास झाला पेपर सोडवून देत चाललेला आहे. जर मेहनत माझी चांगली वाटत असेल तर तुम्ही काय करणार आहे, लाईक कमेंट करून तुम्ही इतरांना शेअर करणार. चला बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराज, जय कर्मवीर, जय शिवराय.